आपल्याला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आजपासून आपण सुरू करत आहोत खास महाशिवरात्री निमित्त श्री शिवपुराण. उलटं दिसतंय. छोटंसं पुस्तक आहे. आपण पुराण कारण पुराणाचे जर मोठे ग्रंथ घेतले ना, खूप रिपिटेशन्स असतं. या छोट्या पुस्तकांमध्ये रिपिटेशन्स काढलंय त्यांनी. तर पाण्याचं टेक्निक करायचंय आपण कार्यक्रमांना टेक्निक्स करतो वेगळे-वेगळे. तर डायरी पण लिहून ठेवा, घेऊन ठेवा. जर काही महत्वाचं आलं, ओंकाराचं म्हणा, ह्याचं म्हणा, आपल्याला पॉइंट्स लिहिले तर बरं होईल. बाकी काही लिहिण्यासारखं नाहीये, पण महत्वाचं. तर पाण्याचं टेक्निक करतो, एक व्हर्टेक्स वॉटर करतो, पाण्यात भवरा तयार करतो आणि दुसरं पाण्याला सूचना देतं. तर चला आता आपलं टार्गेट आहे महाशिवरात्र 15 तारखेला जी महाशिवरात्र येतेय. आता हे बघा असं जॉइनिंग चालतच राहणार आहे. कोऑर्डिनेटर जरा लक्ष द्यावं कृपा करून. लिंक टाका आज 2दा 3दा पोस्ट. तर आजचं काही मला वाईट वाटत नाहीये. कारण आपलं हे शिवपुराण अचानकच आलं. अचानकच प्लॅन झालं आणि तसा फारसा वेळ मिळाला नाही ग्रुप वाचायला. एखादा दिवस मिळाला असेल. तर आजचं काही बघू नका. पण बऱ्याच वेळा हा जॉइनिंगचा त्रास खूप होतो. स्टेटसवर टाकलं तरी साधक विचारतात, "मला जॉइन करायचंय, कुठे लिंक, कुठे ग्रुप?" सगळं विचारत राहतात. स्टेटसवर असेल, स्टेटसवर सगळं असतं. ग्रुपवरही सगळं असतं. महत्वाचं शिवपुराणाचा मेसेज टाकलाय. असा साधा, उभा मेसेज टाकलाय, की फ्लायर उघडायला येत नाही, पत्रक उघडायला येत नाही, वाचता येत नाही. कदाचित मी चुकीची असेल. कदाचित मला सुधारलं पाहिजे. विचार केला, म्हणून मी बदल केला. मग साधा मेसेज टाकला असा लाँग, पण तरी आज तेच झालं. म्हणजे सकाळपासून हाच गोंधळ चाललाय. मला कार्यक्रम करायचा आहे बास. मला तुम्ही सांगा लिंक कुठे, ग्रुप कुठे? आता या ग्रुपवर वरतीच लिहिले, की मी लिंक 5 मिनिटं आधी टाकते. तरी लगेच त्याच्याच खाली आलं लिंक कुठे आहे? ठीक आहे, गडबड झाली असेल, घाई झाली असेल जॉइनिंगची. पण काल मी निरीक्षण केलं, ज्यावेळेला विहंगम कम्युनिटीवर हा साधा मेसेज पाठवला, ग्रुप जॉइनिंग लिंक दिली. बऱ्याच जणांनी बघितलं. रीड बाय मला सवयच असते. तुमचं निरीक्षण माझं अतिशय बारकाईने चाललेलं असतं. रीड बाय भरपूर लोकांनी टाकल्या बघितला, पण जॉइनच करत नाही. स्वभाव असा आहे ना, बदला त्या स्वभावाला. आपण मेसेज वाचतो, एक क्षण पण लागत नाही लिंक जॉइन करायला. पटकन क्लिक करायला. आणि तिथे त्या मोठ्या मेसेजमध्ये लिंक दिसणार नाही. खाली आपण असतं रीड मोर ते करावं लागत नाही किंवा वाचायला पण वेळ नसतो. आपण थोडंच बघताना आपल्याला वेळ असतो असं काही नाही. बघतो आणि ठेवून देतो, वाचतही नाही. पण म्हणून फक्त ग्रुपची लिंक लगेच त्याच्या खाली टाकली, की लगेच बघितलं की कळतं ही जॉइनिंग ग्रुपची लिंक आहे. आपले मोफत कार्यक्रमाचे जॉइनिंग ग्रुप देतो आपण आणि मग ती लिंक क्लिक करायला 1 सेकंदही लागत नाही. पण नाहीच करणार अशीच टेंडन्सी ठराविक लोकांची मी नावं घेऊन सांगेल. ठराविक लोकं लगेच जॉइन करून मोकळं होणार. पुढं बघू काय आहे, काय नाही. आता लिंक ज्ञानबोध ग्रुपवर इकडनं का शिफ्ट केली? हा ज्ञानबोध कार्यक्रम आहे पुस्तक वाचनाचा. पण ज्ञानबोधवर ठेवलं नाही. कारण तिथे खूप पडीक लोकं आहेत. आणि आज जरा कोणीतरी ज्ञानबोध कोऑर्डिनेटरनी आज काढून टाकायचे जे लोकं नाही असणार आहेत शेवटपर्यंत त्यांना काढून टाकायचं काही गरज नाहीये. आपण आत्ता जॉइन केले आज भरपूर आणि आजचा जर कार्यक्रमाला नाही तर काय उपयोग आहे? म्हणून मग तिथे पडीक लोकं आहेत. म्हणून हा ग्रुप वेगळा केला. म्हटलं फ्रेश, ताजेतवाने लोकं राहू देत. म्हणजे एनर्जी छान राहते आणि काही घ्यायला आनंद वाटतो. आता काल सुलक्षणा मॅडम 20च लोकं असायचे. ठीक आहे, ते अवघड होतं. म्हणून दुसरा ग्रुप केला. कारण तो आता डिझॉल्व्हच करायचा आहे. खूप पडून राहिलेत लोकं. दुसरं लिंक का केली? कोऑर्डिनेटरचं दुपारपासून चाललंय. आता सुद्धा श्रद्धा मॅडम म्हटल्या लिंक नाही. मला वेळ सुद्धा नाही मिळाला. बघितलं पुस्तक कुठे आहे ते पण बघायला वेळ नाही मिळाला. लिंक का दुसरी केली? तुम्हाला सांगते आत्ता सुद्धा लोकांनी दुसरी लिंक सुरू केली होती. आत्ता सुद्धा. मला लगेच मेसेज येतो. तुम्ही लिंक सुरू केली की मला लगेच मेसेज येतो. रात्री 12-2 ला सुद्धा लिंक सुरू करणारे आहेत काही जण. झोप येत नसती, काहीतरी बघतात आणि त्या लिंकला हे करतात. तर ही लिंक आज सुद्धा दुसरी मीटिंग सुरू होती. सकाळी जे झालं तेच. मला वाटलं कदाचित कोणीतरी टाकली असेल चुकून. पण नाही, कोणी टाकलेली नव्हती आत्ताच्या ग्रुपवर. पण ते लोकांना सवयच आहे.
ज्ञानबोधच्याच लिंक लगेच ते खूप लोक स्मार्ट आणि हुशार झाली आहेत. लोकांना माहिती आहे लिंक इकडं तिकडं फिरवल्या जातात. म्हणून ती लिंक क्लिक करतात तुला. तर आपण हे करू. आपण शिवपुराण जे घेतलेलं आहे ते महाशिवरात्री निमित्त घेतले. आता आपला सगळा फोकस 18 तारखेला प्रतिपदा आहे आणि 17 तारीख म्हणजे 18च म्हणा. 18 तारखेपर्यंत आपल्याला भरपूर काम आहेत. खूप सुंदर काम आहे. ती सुद्धा आता या पुराणातनं कळणार आहे. काय काम आहेत आपल्याला. कारण 300 वर्षांनी ग्रहमान बदलते, ब्रह्मांडातलं खगोल सगळं बदलतंय. आणि हे 300 वर्षांनी होणाऱ्या सगळ्या घटना आपल्याला खेचून घ्यायच्यात. त्याच्या ऊर्जा खेचून घ्यायच्यात. म्हणून पहिला फोकस महाशिवरात्री आपण बघितलं. महाशिवरात्र 15 रविवार. त्यावेळेला काय-काय करायचंय? त्यावेळेला 2-3 दिवसाचा यावेळेला प्रोग्राम आखलाय मी कारण खूप सुंदर, सुंदर गूढ तंत्र करायची आहेत. त्याच्यानंतर पिरॅमिडला होणारच आहे. पिरॅमिडला काही सगळेजण येऊ शकणार नाही. मग रात्री पण ठेवलेलं आहे. 15 तारखेच्या रात्रीला आपल्याला भरपूर काम करायचं. ध्यानाचं आणि ते फक्त शिवसाधकांसाठी ध्यान असणार आहे लक्षात घ्या. सगळ्यांसाठी नाही. ते सुद्धा विचारणा करण्यात आली. शिवसर्वोदय ग्रुपवर मी टाकलेलं आहे. तरी सुद्धा 7-8 लोकांनी विचारलं, "मॅडम हे कुठं होणार आहे?" लिहिलंय मी तिथे. शिवसाधकमध्ये आहेत सगळे. फक्त 2-3 व्यक्ती बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनाही 2दा-3दा मेसेज टाकले, "तुम्हाला जॉइन व्हायचं तर होऊ शकता तुम्ही आता." सोडून गेलेला आहे शिवसर्वोदय ग्रुप. तर ते फक्त शिवसाधकांसाठी 15चं. 16ला सुद्धा तो जो काही आहे मुहूर्त आपला जो काही तो 16 तारखेला पण आहे. त्यामुळे आपण 16 तारखेची पहाट 4:30ला ध्यान करतो, ते 3:30लाच करायचंय ध्यान. कारण 15च्या महाशिवरात्रीचं आपल्याला मिळणार आहे सगळं. आणि परत 17चं जे सगळा तो मी लिहिला नाहीये. 17चं सगळं ग्रहण आहे, सूर्यग्रहण. आपल्या देशात नाहीये, भारतात नाहीये. पण जे काही ब्रह्मांडात आहे, जे काही आहे ते आपल्याला इफेक्ट होणारच आहेत. खूप इफेक्ट होणार आहे. मला तर खूप इफेक्ट होणार आहेत. ॲक्वेरियस राशीमध्ये होतंय ते. ॲक्वेरियस माझी रास आहे, चंद्र रास. सूर्य रास आणि चंद्र रास माझी स्कॉर्पिओ आहे. तर हे ॲक्वेरियसमध्ये ग्रहण होतंय आणि आपल्याला हे इफेक्ट 6 महिने येतात ग्रहणांचे. या ग्रहणाच्या कालावधीमध्ये सुद्धा खूप छान-छान गोष्ट करायची असते. मला आठवलं म्हणून मी सांगते आता. तर्पण असतं पितरांना. पितरांना तर्पण करायचं असतं. ग्रहणात खूप आपण पितरांसाठी छान पुण्यकर्म करू शकतो. त्यांना गती देऊ शकतो. तुमच्या कोणकोणत्या पितरांना करायचंय ते तुम्ही लिहून ठेवा. दानधर्म करायचा असतो. मंत्र जप करायचे असतात. मंत्र सुद्धा खूप पटीने सिद्ध होतात. आणि पूजा नाही करायची आपण, आपण ध्यान करायचं. 17चं जो काही ग्रहणानिमित्त कार्यक्रम असेल आपल्या भारतामध्ये भारताच्या वेळेप्रमाणे खगोल ब्रह्मांडात साधारण मला वाटतं दुपारी 3:30 ते 7:30 आहेत ते सगळे वेद. तर त्यावेळेला आपण बसायचं आहे. तो मी ठरवला नाही, पण तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते. कारण गडबड होते मग तुमची अवेअरनेसमध्ये नसाल तुम्ही. ते मी टाकेलच. ते आपण ध्यानबोध ग्रुपवरच ते ध्यान होईल 17 तारखेचं. दुसरा काही ग्रुप नाही करणार आपण. तर आता आपल्याला शिवपुराण वाचायला घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी पाण्याचं टेक्निक करायचंय. चला चमचा पाणी तुम्ही घेऊन बसला असाल जे तेवढा वेळ दिला मी. आता एक भोवरा तयार करू म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं, विरुद्ध दिशेने मॅडम, फिरवायचं. हां, बोला. ज्ञानबोधीवर बरेच येत होते मेसेज, म्हणून काही मी एंटरटेन करू नका. त्यांना हा फक्त ठीक. म्हणायचं विहंगम कम्युनिटी ग्रुप वाचा. मला काही करता येत नाही का, पण सवय लागली पाहिजे. कारण हे सारखं ऐदीपणाची सवय. विहंगम कम्युनिटीवर आहे. इथून पुढे कुठेच कार्यक्रमाच्या लिंक पडणार नाहीयेत. फक्त विहंगम. कारण माझं चुकत होतं. मी ओके. प्रत्येक वेळेला ध्यानबोध, ज्ञानबोध सवय झाली आहे साधकांना. वाचायचंच नाही ठीक. ते विहंगम. काय त्यांना फक्त म्हणा कम्युनिटी ग्रुप वाचा. त्या अर्चना मॅडम जे आहेत, बेंद्रे मॅडम, त्यांनी तर मुद्राचं विचारलं आज मला. आज 2 दिवस झाल्यावर. ठीक आहे चला. तुम्ही फक्त तेवढं टाका. अजिबात तिथे कोणाला तुम्ही कोऑर्डिनेटरनी पण हे करूच नका 2-3 दिवस. त्यांना सवय लागू देत. तर हे सगळं व्हर्टेक्स म्हणजे भोवरा करायचा म्हणजे एनर्जी ड्रिंक तयार होतं. म्हणजे आपल्याला तरतरी मिळते, फ्रेश राहतो दिवसभर, मरगळत जाते, झोप येत नाही दुपारची. बघा मला आता 12 अटेंड करताना झोप येत होती. पण मग मी उठून बसले. कारण जरा पडून आपण ऐकावं म्हटलं की झोप येतेच. बसलं की नाही येत झोप मग. तर हे झोप जाते दुपारची आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्याचे वेद वेद नाही सुरूच झालेला आहे.
आता उद्या सुवर्णा खिस्ती मॅडमनी शाळेत प्रोग्राम प्लॅन केलाय. सुवर्णा खिस्ती मॅडम आहेत का? मी त्यांना नाही म्हंटल. आता कोणी जाऊ शकते का ग्रुपवर टाकले, बघू आता कोण तयार आहे का जायला. त्यांना कोणाची तरी कंपनी हवी आहे. बघा कोणी जात आहे. वीर गावात आहे सासवड जवळ. आणि वीर हे खूप जागृत देवस्थान आहे. बघा अ, कोणाला संधी घ्यायची आहे का? मॅडम वीर गावात नाहीये, डिटेल विचारलं मी, खडकी जवळ आहे. सॉरी, खराडी जवळ आहे. राडी ठीक आहे. तर बघा कोणी जात असेल तर सविता मोहिते मॅडम तुम्ही जाताय का बघा, त्यांना सांगा. तर जीवन शिक्षण ग्रुपवर टाकले मी. तर हे उन्हाळा आलेला आहे आणि काल मी गेले शाळेत, मला खरंच खूप त्रास झाला तुम्हाला सांगते. म्हणजे भर उन्हाचं जाऊन संध्याकाळी येऊन मी माझी मिटिंगही 8:30ला दुसरी होती टीचर बरोबर, ती पण हे केली. मी झोपूनच गेले आणि मग रात्री उठले 9ला. आणि मग तुम्हाला माहिती 12 12:30 पर्यंत काम केलं. मग हे अशी एनर्जी मिळते. पण रात्री पिऊ नका. मग रात्री पिलं ना 7 नंतर तर झोपच येणार नाही. हे झालं व्हर्टेक्स वॉटर, भोवरायुक्त पाणी. त्याच्यानंतर अफर्मेशन द्यायचे. आम्ही महाशिवरात्रीचं सगळं पुण्य, सगळे फल मिळवले. महाशिवरात्रीला ब्रह्मांडात जे जे नवीन होणार आहे, 300 वर्षानंतर जे काही योग निर्माण होत आहेत, त्या सर्व योगांचा सर्व फायदा या ब्रह्मांडाला, या पृथ्वीला करून दिला आहे. आम्हाला स्वतःला मिळालेला आहे. हे अमृतमय जला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सूर्यग्रहण जे सुरू होत आहे 17 तारखेला, ते फलदायी होत आहे, यशदायी होत आहे, सुखावह होत आहे. जे काही होत आहे, जे काही होणार आहे, जे काही झाले आहे, ते सर्व चांगल्यासाठीच, चांगल्यासाठीच, चांगल्यासाठीच. पाणी पिऊन घ्या. पाणी प्यायचं टेक्निक ऍड केलंय, तिसरं तंत्र. पाणी खायला शिकायचंय. आणि पाणी खायला शिकलं तर खूप छान त्याच दिवशी फरक दिसणार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतेय, सगळं ढवळून निघणारे योग आता जे 17 तारखेला होतंय ते, हे ढवळून इतक्या प्रचंड वेगाने निघणार आहेत. एवढ्या सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होणार आहेत, धड धड धड. आपण आत्ताच शिदोरी बांधायची आहे की जे काही होईल ते होणारच आहे. आपल्या आयुष्यात जे काही होणार आहे ते होणारच आहे. आपण फक्त एकच करायचं, ह्या सगळ्या ज्या काही होणाऱ्या गोष्टी आहेत त्याला तयारी करायची आहे. त्यातून कसं बाहेर पडायचं, त्यातून कसं कमीत कमी तोटे घ्यायचे, यासाठी आपण काय काय करायचं यावर फोकस बांधत आहोत. म्हणून मुद्रा शिकत आहोत. लक्षात घ्या, ही सगळी शिदोरी चालली आपली. नवीन युगाच्या नवीन तंत्रांची शिदोरी चाललेली आहे. तर हे पुन्हा मी सांगतेय, तर जे काही होणार आहे अंतिम रिझल्ट तर चांगलंच होणार आहे. पण आपल्याला जर तात्पुरता असा वाटत असेल की वाईट आहे, तर ते वाईट आपल्याला टक्कर द्यायची आपल्यामध्ये ताकद येऊ देत. वाईटातून चांगलं होतच हे आपण बघितलंच. तर आता ओम नमः शिवाय, श्री श्री शिवपुराण. आता ह्याच्यामध्ये मी काय म्हंटल होतं त्या मेसेजमध्ये, यातलंच घातलं होतं. श्री शिवपुराण 18 पुराणात भारतीय संस्कृती आणि धर्मतत्वांचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षींनी संकलन केले आहे. नीती, सदाचार आणि सच्चरित्र यांचे शिक्षण देणारे आ सेतु हिमाचल शिक्षक म्हणजे पुराणे होत. सर्वात आधी पुराणे निर्माण झाली. पुराणाम सर्व शास्त्रानाम प्रथम ब्रह्मणा स्मृतम उत्तम सर्व लोकानाम सर्व ज्ञानोपादकम. म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांच्या प्रथम पुराणे अवलोकिली, कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. आजकाल सगळ्या आपल्या फॉरेनमध्ये, इंटरनॅशनल कंट्रीजमध्ये ते जे काही सांगतायत लोक, ते सर्व पुराणामध्ये आहेच आहे. लक्षात घ्या, आहेच आहे. एवढी आपली पुराणं श्रेष्ठ आहेत आणि आपल्याला तीच माहिती नसतात. आपण त्याचंच अध्ययन करत नाही. हे खूप वाईट वाटतं. म्हणून हे मी आपण सगळं मिळून
प्रयत्न करतो काही काही घेण्याचा. म्हणजे बघा, ही पुराणे मुळातच ब्रह्मदेवानी निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले. या 18 पुराणात शिवपुराणाचा उद्देश शिवभक्ती हा होय. पण शिवभक्ती काय आहे? भक्ती नाहीये, लक्षात घ्या. शिवभक्ती हा होय. शिवभक्तीद्वारा लोकात सत्प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी हा लोक म्हणजे मृत्यूलोक, हा लोक आणि परलोक सुखप्रद व्हावा हा हेतू आहे. परलोक आता आपली मरणाच्या नंतरची तयारी सुरू झाली आहे. आणि मी जे म्हटलीये तयारी करून ठेवायची एवढी हातात आहे. ती आत्ताची आणि मेल्यानंतरची सुद्धा तयारी आपण करतो. एवढंच आपण करू शकतो. जे होणार आहे ते अटळ आहे, होणारच आहे. तो प्रोग्राम घेऊनच चाललोय आपण. पण तयारी करायची. पुढच्या जीवनाचं जे काही आहे, जे काही स्वरूप आहे, त्याची तयारी, त्याचा प्रोग्रामच आपण आता करतोय. कॉन्शियसली करतोय. ना की शरीर, ना की चेतना, ना की आपली ही सगळी पात्रता नसताना करणार आहोत आपण. म्हणजे मृत्यूच्या क्षणी. जे मृत्यूच्या क्षणी दाखवला जातो जीवनाचा चित्रपट आणि जिथे पटकन कुठंतरी सेन्सेशन होतं, फिलिंग्ज होतं, तिथे अडकून जातो. तेच कर्म घेऊन येतं. तीच माणसं घेऊन येतो. मग चांगलंही असलं तरी हे आज कोणीतरी लिहिलेत बघा 2 ओळी नूतन मॅडमनी का कोणीतरी कमेंटवर लिहिलंय बघा. का सुवर्ण खिस्ती मॅडमनी लिहिलंय का कोणी लिहिलंय बघा. त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय ना, की हा मोह आहे. आपण दान धर्म करणं, आपलं म्हणजे नावलौकिक व्हावा, हा सुद्धा इगो आहे. अहंकारात आपण अडकतो. कोणी लिहिलं सांगेल का मला? त्यांची कमेंट टाकली मी ग्रुपवर. आणि त्यांनी आपण म्हणजे ते ऍक्च्युअली सुलक्षणा मॅडम घेत सुवर्ण होते त्या. मॅडम. हां. ऍक्च्युअली सुलक्षणा मॅडम जे घेत होते त्यातलंच त्यांनी लिहिलंय. सुवर्ण मॅडम बघा जॉब करतायत. आणि किती ट्रॅव्हलिंग आहे 4 तास जायला आणि 4 तास यायला. आणि पहाटे उठतात आणि रात्री 10ला घरात येतात. मग स्वयंपाक पाणी मग जेवण. तरी सुद्धा त्यांचं कॉन्ट्रिब्युशन बघा. कमेंट येणारच व्हिडिओ खाली. तर त्यांनी ते लिहिले. आता सुलक्षणा मॅडमनी सांगितलं ते त्यांनी लिहिलेलं आहे. पण ते किती सुंदर लिहिलं. मी विचार केला. 2 मिनिटं आज विचार केला. त्यांच्या कमेंटमुळे. त्यांनी असं लिहिलंय खरंच अहंकारात आपण अडकतो. दानधर्म, नावलौकिक आणि मी म्हटलं खूप सुंदर आहे आपल्याला सुद्धा हे, की चांगलं काम सुद्धा करून अडकायचंच नाहीये. चांगलं काम करण्यामागे आपलं काहीतरी स्वतःचा स्वार्थ असू शकतो ना. जरी पैसा नाहीये, जरी नावलौकिक नकोय, वलय नकोय, तरी मला चांगलं काम, मी चांगलं काम, मी लोकांची सेवा. आपला अहंकार नाही का हा? इगो नाही का? गर्व नाही का? हे पण नाही झालं पाहिजे. मग कसं पाहिजे काम झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ठीक आहे. तर त्यामुळे मी आता याला टर्न ओव्हर करणार आहे, स्विच मोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही या, नका येऊ, कार्यक्रम करा, नका करू. मला काही नाही. मी केलं सगळं तळमळीने केलं. आता थोडं रिलॅक्स व्हायचं. आता तुम्ही तुमच्या कळकळीने ते करायचं का नाही ते ठरवायचं. आता माझी कळकळ संपणार. म्हणजे कशाची? तुम्हाला लाड करण्याची. तर ते खूप सुंदर आहे. तर बघा, परलोकात सुखप्रद व्हावा हा हेतू. म्हणजे कुठे अडकायचं नाही. कारण बघा चांगलं काम केलं आणि मृत्यूच्या क्षणी आपल्याला आठवलं तर अडकलो ना ते भोग घ्यायला परत. नाही का? त्यांच्याकडनं करून घ्यायला, ज्यांच्यासाठी आपण केलं त्यांच्याकडनं करून घ्यायला परत आलाच पुढचा जन्म. कशाला झिरो करायचा बॅलन्स आपला. म्हणून तर मी शून्य आहे. भक्ती, ज्ञान, कर्म आणि तत्वश्रेष्ठता या गोष्टींचे दर्शनही जीवनाभिमुख करण्याला पुराणे प्रवृत्त करतात. तर आता बघा शिवपुराण महत्व. आता मला काही वाचायला असं मी चाळलं फक्त मग त्यात मला कळलं आणि मी काही वाचलेलं नाहीये. सगळं मी वाचणार नाही. उद्यासाठी मी करून ठेवेल खुणा. तर प्रथम खंड आहे शिवपुराण महत्व. शिवपुराणाचे महत्व सांगताना शौनक म्हणाले, "हे सुता, मला शिवपुराणाचे कथासार सांग." सदाचार, आता हे श्रवण करणं खूप महत्वाचं मानलेलं आहे आणि घेणं पण महत्वाचं मानलेलं आहे. तर सदाचार भक्तीद्वारा विवेक साधने आणि विकारांना शांत करणे पुराण श्रवणाने कसे होते ते सांग. काय होतं बघा, सत्प्रवृत्ती निर्माण होतात पुराण श्रवण करण्याने. शौनकाच्या या विनंतीला मान देऊन सूत म्हणाले, "हे मुनिश्रेष्ठा, शिवपुराण हे काळरूपी महासर्पाचा नाश करणारे आहे." बघा, शिवपुराण शिवपुराण काळरूपी महासर्पाचा नाश करणारे ना. आता काय होणार आहे? काळच संपत चाललाय.
कोणाकोणाला दिवस फटकन जातोय लक्षात घ्या, मला चॅट बॉक्समध्ये टाका. कोणाकोणाला वाटतंय अरे गेला दिवस, अरे मी काहीच नाही केलं, अरे माझं काहीच नाही झालं, किती फटकन टाइम गेला, काळ संपत चाललाय. कोणाकोणाला वाटतंय. मला तर मग असं एखाद्या ह्याच्यातच होतं. कसा दिवस जातो, काय होतं कळतच नाही. काळ संपत चाललाय. जेवढं तुम्हाला फटकन दिवस जातो ना, तेवढी तुमची चेतना वाढलेली लक्षात घ्या. तेवढं तुमचं असेन्शन होत आलेलं आहे. वरच्या टप्प्याला आहात तुम्ही. आणि ज्यांना अजूनही बदल जाणत नाही, ज्यांना नेहमी सारखाच दिवस चाललाय, उठलोय, ब्रश केलाय, झालंय, वाचन केलंय, पेपर वाचलाय, नाश्ता केलाय, जेवण केलंय, ह्यांना अजिबात चेतना वाढलेली नाहीये. तुम्हाला आता रेलगाडीसारखा दिवस गेला पाहिजे. भरकन, भरकन. काही ऍक्टिव्हिटी असू देत, नसू देत. हे इथे पहिलंच वाक्य आहे. शिवपुराण हे काळरूपी महासर्पाचा नाश करणारे आहे. मी तुम्हाला सांगू, अजून एक खूण तुम्हाला सांगते. त्याला पण चॅट बॉक्समध्ये टाका. सुदैवाने 27 लोकांनी टाकलंय. खूप छान. आता अजून एक दुसरी चेतनेची गोष्ट सांगते, की असं काही होतंय का, की लक्षात नाही राहत वेळेचं. म्हणजे कालची गोष्ट सांगते. गाडीतनं येताना काल का परवा, परवा एका ह्याला गेले होते आणि मिस्टर होते. माझी 5 मिनिटांनी मीटिंग सुरू होणार होती, टीचर्स मीटिंग आमची. मी मिस्टरांना म्हटलं, "माझी मीटिंग सुरू होतीये बरं का." आणि मी काहीतरी कम्युनिकेशन बघायला लागले. झालं. मला वाटलं आता मिस्टर मला म्हणतील, कारण मी अलीकडं शुद्धीत नसते. मला मिस्टर म्हणतील, "अगं तुझी मीटिंग आहे ना." अलीकडे ते मला सांगायला लागले, "अगं तुझा कार्यक्रम आहे ना." तर मग ते म्हटले, की "मीटिंग तुझी आहे," असं म्हणतील म्हणून मी आपलं बसले आणि 15 मिनिटं होऊन गेले आणि मग फोन आला सरांचा. "मॅडम तुम्ही जॉइन नाही झाला." बापरे! मी यांना म्हटलं, "अहो तुम्ही मला सांगितलंच नाही." ते म्हणाले, "तुम्हाला आत्ताच म्हटली मीटिंग आहे." मला काय माहिती एवढ्या लगेच विसरतीयेस तू. असं कोणाकोणाला होतंय, की तुम्हाला काही शुद्धबुद्धच राहिली नाही. मी म्हणतीये ना काहीच नाही. वेळेचं काहीच नाही, की माझं 5 मिनिटांनी हे, 10 मिनिटांनी हे. काही नाही, काही नाही. हे पण एक दुसरं लक्षण आहे, की तुम्हाला वेळाच लक्षात राहत नाहीयेत. वेळा जसं आता मला नावं लक्षात नाही राहत, तसं वेळा सुद्धा असंच व्हायला लागलंय. आणि मग श्रद्धा मॅडमनी सांगितलं, मी तिकडे 4:30 टाकले आणि इकडे 4. ते होतं कधी-कधी कारण सकाळीचं आपले 4 वेळ आहे. सकाळचा 4:30 वेळ आहे आणि दुपारचं 4 आहे. आणि त्यांनी टाकल्यामुळे मला जरा थोडा पॉज घेता आला. नाहीतर मी विचारच करत होते, आज 4:30ला ढकलू का? उत्तर नाही येत होतं. हार्डली मला 2-3 मिनिटं मिळाले होते मध्ये. पण त्याचा मेसेज आला लगेच म्हणजे माझी इच्छा, त्यांचा कनेक्शन असं आहे सध्या. हे पण चाललंय. आलं, होऊन जातं. आलं, होऊन जातं. तसं ते श्रद्धा चापेकर मॅडमनी लगेच टाकलं. "मॅडम इकडे 4 आहेत 4:30." मग घ्या 4:30ला आज सुरू होईल. मग मला वेळ मिळाला. ते काही चॅनलवाल्यांनी बातमी दिली काल शाळेच्या, ते पोस्ट केली. तेवढा वेळ मिळाला मला. चला शौनकांच्या म्हणजे काळरूपी महासर्पाचा नाश शिवपुराण म्हणजे बरोबर एंड समय आला. शिवपुराण वाचण्याचं खूप महत्व आहे आणि तो काळ आता आलेला आहे. हे प्रत्यक्ष शिवाने सांगितलेले आहे. राजसूय यज्ञ केल्याने जे पुण्य प्राप्त होते किंवा 100 अग्निष्टोम यज्ञ केल्याने जे पुण्य मिळते तेवढे पुण्य केवळ शिवपुराण ऐकल्याने मिळते. बघा, या पुराणाच्या श्रवणाने कर्मरूपी भयंकर वन भस्मीसूत होते. हे पुराण सर्वांना सारखेच श्रवणी आहे. पुराण श्रवणाचे महात्म्य वर्णन करणारे कथासुतांनी शौनकांना सांगितले. ते म्हणाले, शौनका, तू शंकराचा पहिला भक्त होय. एक ऐक, शिवनामाचे महत्व स्पष्ट करणारी कथा ऐक. समुद्राच्या काठी एक बाष्कळ नावाचे गाव होते. वेद धर्माला पारखे झालेले लोक तेथे राहत होते. शेती करणारे व शस्त्रावर विश्वास ठेवणारे आणि परस्त्री भोगणारे लोक तेथे राहत होते. ते ज्ञान, वैराग्य इत्यादी धर्मज्ञानाच्या बाबतीत अज्ञानी व पशुबुद्धीचे होते. वाईट गोष्टी ऐकण्याची त्यांना विशेष आवड होती. तेथील सर्व स्त्रिया स्वैराचारी, कुटील आणि पापकर्माच्या इच्छा करणाऱ्या होत्या. अशा या गावात विदुंग नावाचा अत्यंत अधर्मी ब्राह्मण राहत होता. तो एका वेश्येचा पती झाला होता. त्याने आपली चंचुला नावाची पत्नी त्यागली होती. तो वेश्येकडे राहू लागला होता. या गोष्टीला बरेच दिवस लोटले. त्याची पत्नी चंचुला धर्म भय मनात असूनही कामाने पीडित झाली होती. कारण ती अत्यंत तरुण होती. त्यामुळे कामविकाराचा धर्म भावनेवर विजय होऊन ती कुकर्मगामिनी झाली.
पतीची नजर चुकून ती आपल्या जाराबरोबर काम क्रीडा करी. एके रात्री ती अशा जाराबरोबर असा तिला तिच्या पतीनेच पाहिले व तो रागाने तिच्या अंगावर धावला. त्याला पाहून तिने जाराला संकेत केला व तो तेथून निसटला. तेव्हा बिंदुकने तिला पकडले. तो तिला मुष्टीप्रहार करू लागला. मार खात असता ती त्याला म्हणाली, तुम्ही रोज वेश्येकडे जाता. मी रोज तुमची सेवा करते. तरी तुम्ही माझा त्याग करता. मग मला सांगा, कामाने व्याकुळ झालेल्या पत्नीची पतीशिवाय काय अवस्था होईल? मी अत्यंत रूपवान, तरणी-ताठी व कामाने व्याकुळ झालेली आहे. अशा वेळी तुमच्याशिवाय मी कशी काय राहू शकेन? बिदुंग म्हणाला, तू भय सोडून मी सांगतो ते ऐक. तू निर्भय मनाने जाराबरोबर समागम कर, परंतु त्याला प्रसन्न करून त्याच्यापासून धन मिळव आणि ते सर्व धन मला वेश्यागमनासाठी दे. या कामात तुझा आणि माझा दोघांचाही स्वार्थ साधेल. चंचुलाने त्याला म्हणण्याचा होकार दिला. नंतर ते दोघे दृढ हृदयी दुष्ट हृदयी निर्भय मनाने कुकर्मात संलग्न झाले. अशा प्रकारे त्या दोन्ही स्त्री पुरुषांना त्यांच्या कुकर्माच्या वागण्याचा बराचसा काळ निघून गेला. अखेरीस तो वृषलीपती असे कुकर्म करता करता मरण पावला. तो घोर नरकात गेला. नंतर तेथील नरक यातना भोगल्यावर तो महापापी पिशाच्च होऊन विंध्य पर्वतावर राहू लागला. बघा, नरकात गेल्यानंतरही कुठं राहावं लागतं? जेव्हा तो दुराचारी मरण पावला तेव्हा चंचुला मुलांबरोबर आपल्या घरी राहत होती. ती आपल्या जाराबरोबर नेहमी संपर्क ठेवून होती. परंतु कामात सुख मानणाऱ्या त्या स्त्रीचे सौंदर्य हलके हलके कमी होत गेले. दैवयोगाने एका पुण्य पर्वताच्या वेळी आपल्या नातेवाईकांबरोबर ती गोकर्ण क्षेत्री आली. त्यावेळी तिने तेथील एका तीर्थात चुकून स्नान केले. ती नातेवाईकांबरोबर त्या क्षेत्राचे दर्शन घेत हिंडू लागली. गोकर्णला कोण कोण जाऊन आलंय सांगा? गोकर्ण लिहिलंय इथे, पण आपण बघा, गोकर्ण महाबळेश्वर माहितीये ना आपल्याला, आणि गोकर्ण पण आहे. अशा वेळी एका देवालयात कोण्या एका पंडिताच्या मुखातून तिने शिवपुराणाची कथा ऐकली. जी स्त्री जाराबरोबर राहते तिला यमदूत नरकात घेऊन जातात. वैराग्य निर्माण करणारी ही कथा ऐकून ती भयानेनं दुःखी होऊन थरथर कापू लागली. कथा पूर्ण झाल्यावर सर्व श्रोते निघून गेले. त्यावेळी तिने त्या पुराणिकाला म्हटले, हे ब्राह्मणा, मी एक वाईट स्त्री असून माझी कथा तू ऐक व माझ्या उद्धाराचा मार्ग तू सांग. माझे चरित्र पापाने अत्यंत बरबटलेले आहे. असे म्हणून तिने आपली सर्व कथा त्याला थोडक्यात सांगितली. अखेरीस ती त्याला म्हणाली, आता तुम्हीच माझे आईबाप आहात. मी तुम्हाला शरण आले आहे. असे म्हणून तिने त्या ब्राह्मणाच्या चरणावर लोटांगण घातले. हा, गोकर्ण म्हणजेच गोकर्ण महाबळेश्वर तेच. त्या पुराणिकाने तिला धीर दिला. अत्यंत सुंदर प्लेस आहे गोकर्ण महाबळेश्वर. त्या पुराणिकाने तिला धीर दिला. तो म्हणाला, भाग्यामुळे तुला ही शिवकथा ऐकायला मिळाली. घाबरू नको, तू शंकराला शरण जा. त्यांच्या अनुग्रहाने तुझे पाप नष्ट होईल. तू आता पश्चातापाने शुद्ध झाली आहेस. तसेच वीर्यापासून विरक्त झाली आहेस. पश्चाताप झाला पाहिजे, म्हणजे पापाची शुद्धी होती. बघा, आपण काही वेळेला चुकतो, त्याचा पश्चाताप होणं गरजेचं असतं. त्यामुळं पाप नष्ट होत. म्हणजेच मनन चिंतन केलं तर होणार ना. पश्चाताप होऊ नये, ज्याचे पाप जात नाही त्यांना प्रायश्चित्त घ्यावे लागते. शिवकथाद्वारा शंकराच्या ध्यानाकडे मन वळते. बघा, शिवकथांद्वारा शंकराच्या ध्यानाकडे मन वळते. ऍक्च्युअली आपण शिव सर्वोपरी शिकले. आपल्याला माहिती शिव म्हणजे श्वास आहे, हे लक्षात घ्या. श्वास हाच शिव आहे. ध्यानाने ज्ञान प्राप्त होते व मनाने मोक्ष प्राप्त होतो. काय होतं? ध्यानाने ज्ञान प्राप्त होतो आणि मनाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ध्यान आणि मन एकत्र झालं पाहिजे काम त्याचं. स्वच्छ मनाने व स्वच्छ शरीराने शंकराचे ध्यान तू कर, म्हणजे एकाच जन्मात तुला पापापासूनच मुक्ती प्राप्त होईल. आता इथे शंकराचं का स्मरण कर? कारण मूर्ती पुढं घेतली. आपण मूर्ती समोर प्रार्थनेसारखे हात जोडतो, डोळे मिटतो, आणि त्यामुळं सुषुम्नेत जाण्याची शक्यता असते. निश्चल बसतो, आणि ती सुषुम्ना म्हणजेच ध्यानाचा परिणाम. म्हणून ध्यान वगैरे सांगितलंय, तर ते चित्रांना सगुण लोक पूजा करायची, अर्चा करायची. त्याच्यामध्ये थोडंफार ध्यान व्हायचं. आता ते करण्यापेक्षा प्रॉपर ध्यान केलं पाहिजे.
हे लक्षात घ्या. ते जास्त महत्वाचं आहे. कुठल्याही देवळात जा, कुठल्याही मूर्त्यांसमोर बसा, ध्यान केलं पाहिजे. तर तिथली ऊर्जा ग्रहण होणार आहे. तर तुम्ही त्या देवाला, देवस्थानाला जाऊन आल्यासारखं होणार आहे, नाही तर नाही. त्या पुराणिकाने तिला संपूर्ण शिवपुराण कथा कथन केली. ते शिवपुराण ऐकून ती कृतार्थ झाली. ती शंकराची भक्त बनली. रात्रंदिवस ती शंकराचे ध्यान करू लागली. काही दिवसानंतर तिला भगवती उमेचे दर्शन झाले. चंचुला तिला म्हणाली, हे गिरिजे, तू साक्षात ब्रह्मस्वरूप आहेस. अशी तिने गिरिजेची खूप स्तुती केली. ती स्तुती ऐकून गिरिजा म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय हवे आहे? चंचुला म्हणाली, हे भगवती, माझा स्वामी यावेळेला कुठे आहे? माझा पती ऋषलीपती होता. तो पापी माझ्या अगोदरच मेला. देवी म्हणाली, तो मृत्यूनंतर नरकात गेला होता. नरक यातना भोगल्यावर उरलेल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी तो आता विंध्य पर्वतात पिशाच्च झाला आहे. वायू भक्षण करत तो अनेक यातना भोगत आहे. हे ऐकून ती दुःखी झाली. म्हणाली, माझ्या पापी पतीला सद्गती कशी प्राप्त होईल ते मला सांग. देवी म्हणाली, जर त्या पिशाच्याच्या कानावर शिवकथा पडली तर त्याला पुन्हा सद्गती प्राप्त होईल. तिने पार्वतीची पुन्हा प्रार्थना केली. म्हणून पार्वतीने तुमरू गंधर्वाला बोलविले व त्या चंचुला बरोबर विंध्य पर्वताकडे जायला सांगितले. तेथे जाऊन त्याने बिंदुक ब्राह्मणाच्या पिशाच्याला शिवकथा कथन करावी असे पार्वतीने त्याला सांगितले. बघा, म्हणजे पिशाच्यांना सुद्धा हे ऐकायला येत असतं. त्यांना सुद्धा ऐकण्याची गरज असते. त्याशिवाय त्यांचा उद्धार होत नाही, प्रवास पुढे जात नाही. आणि हे असतं म्हणूनच आपल्या आजूबाजूला अशा ऊर्जा असतातच, लक्षात घ्या. तुम्ही काहीही चांगलं करायला बसलात की या ऊर्जा त्याचा लाभ घ्यायला येतात. कारण आपल्यापेक्षा खरं महत्व त्यांनाच माहिती असतं. म्हणून आपण प्रोटेक्शन घालणं गरजेचं असतं. म्हणून आता नंबर घालायला लावला ना, गरज आहे त्या नंबरची, लक्षात घ्या. नंबर तुमचं प्रोटेक्शन आहे. पार्वतीची आज्ञा घेऊन तो त्या चंचुलाबरोबर विमानात बसून विंध्य पर्वताकडे निघाला. तेथे तुमरूने मोठी हनवटी असलेले विकट आकाराचे ते पिशाच्च पाहिले. तिने त्याला शिवकथा विना वाजवीत गाऊन ऐकवली. कथा श्रवण करताच ते पिशाच्च पापमुक्त झाले. त्याने पिशाच्याने शरीर सोडले. चंचुलासह त्या ब्राह्मणाला घेऊन तो तुमरूण विमानाने शिवलोकी गेला. ही शिवकथा ऐकण्याला लोकांना विनयपूर्वक आमंत्रण करावे. शिवालयाजवळ किंवा तीर्थाच्या ठिकाणी ही शिवकथा ऐकणे चांगले होय. म्हणून आपल्याला बघा, आता हे मी आत्ताशी वाचलं. मला पिरामिडमध्ये वाचायचंय. मी म्हटलं ना 15ला, आपल्याला 15ला काही कोर्स नाहीये, फक्त महाशिवरात्रीला येणार आहे, त्यावेळेला मी वाचणार आहे थोडं. किंवा जे कोणी येतील त्यांनी थोडं थोडं वाचा एक अध्याय. शिवालयाजवळ किंवा तीर्थाच्या ठिकाणी ही शिवकथा ऐकणे चांगले होय. विवाहासारख्या मंगल कार्यात जसा आनंद व जशी तयारी आपण करतो तशी तयारी शिवकथा श्रवण प्रसंगी करावी. शक्य झाल्यास शिवपुराणाची कथा सूर्योदयापूर्वी प्रारंभ करावी. बुद्धिमान पुराणिकाने ती दुपारपर्यंत वाचावी. आपण आता संध्याकाळी वाचतोय, ठीक आहे, चला. बुद्धिमान पुराणिकाने विद्येश्वर संहिता. व्यासांनी शंकराच्या ब्रह्मप्राप्तीसाठी उपायभूत विद्येश्वर संहितेचे वर्णन करण्यासाठी मंगल विधान केले. सृष्टीच्या आदी अंत समयी जो मंगल स्वरूप आहे, ज्याच्यासारखा समभाव अन्य कोणात नाही, ज्याच्यात हे विश्व स्थित आहे, तो जरा मृत्यूरहित आहे, जो स्वरप्रकाश स्वरूप व पंचमुखी आहे, जो पंच महापापांना नष्ट करतो, जो मोक्षाला बोधक अशा पंचविषयांना शांत करतो, अशा त्या शंकराचे मी ध्यान करतो. व्यास म्हणाले, धर्माचे महान क्षेत्र जे गंगा व कालिंदी नद्यांचे क्षेत्र आहे, त्या प्रयाग नावाच्या देशात सत्यवादी, मानी व व्रती असे मुनी यज्ञाचे अनुष्ठान करू लागले. व्यासांचे शिष्य महामुनी सूतजी तो यज्ञ पाहण्यासाठी गेले. त्यांना आलेले पाहून मुनी प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना, आपण व्यासांचे परम शिष्य आहात. सागरात जशी रत्न असतात तसे आपण ज्ञानसागरातील रत्न आहात. आमच्या भाग्याने आपण येथे आलेला आहात. यापूर्वी आम्ही आपणाकडून अनेक कथा ऐकल्या आहेत. यावेळी आम्हाला आपण ज्ञानवर्धक काहीतरी सांगावे, अशी विनंती मुनींनी त्यांना केली. या कलियुगात पुण्यहीन माणसे निर्माण होत आहेत. अनेकांचे प्रेम दुराचारावर आहे. सत्य व पुण्यकर्म त्यांना नको आहे. परनिंदा करणे त्यांना आवडते. दुसऱ्याच्या द्रव्याची व दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा मने ठेवणारे निर्माण झाले आहेत. अशा लोकांना दुसऱ्यांची हिंसा करणे गहरे वाटत नाही.
नास्तिक बुद्धीची आई, बापांचा द्वेष करणारे, कामाचा किंकर व स्त्रीच्या मोहात पडणारे लोक निर्माण झाले आहेत. ब्राह्मण लोभात फसले आहेत. ते वेदांचा विक्रय करून जगत आहेत. ते दान ग्रहणा करता विद्येचे अध्ययन करतात. त्यांनी आपल्या स्वाभाविक कर्माचा त्याग केला आहे. ते दुसऱ्यांना फसविणारे झाले आहेत. स्वतःला पंडित समजणारे, दयारहित आचार असलेले, क्रूर स्वभावाचे व काळ्या मनाचे ते झाले आहेत. क्षत्रियांनी सुद्धा आपला धर्म सोडला आहे. त्यांनी कुसंगत धरली आहे. ते शास्त्रार्थ विद्येत अज्ञानी झालेले आहेत. गायी ब्राह्मणांनाच ते पळवीत आहेत. शरण, आता हे मी पुराणातलं वाचतीये, माझं काही मत नाहीये. शरण आलेल्यांना ते धुत्कारतात. ते कामदास व धनदास झाले आहेत. प्रजापालनाचा श्रेष्ठ धर्म ते विसरले आहेत. वैश्य सुद्धा संस्कार विहीन धर्मविमुख कुमार्गी झाले आहेत. वजन करण्यात ते खोटेपणा करू लागले आहेत. शूद्रांनी आपला धर्म सोडून ते ब्राह्मणासारखा आचार व तप करू लागले आहेत. ब्राह्मणांचे तेज हरण्याची ते इच्छा करीत आहेत. त्यामुळे ते ब्राह्मण द्वेषी झाले आहेत. स्त्रिया सुद्धा आपल्या स्वामींची आज्ञा न ऐकणाऱ्या झाल्या आहेत. त्या सासू सासऱ्यांचा द्वेष करू लागले आहेत. कन्या अविद्येने घेरलेली असल्याने तिला आई वडील नकोसे वाटू लागले आहेत. म्हणून आहो सुतजी, या धर्मविमुख मनुष्यांना इह लोक व परलोकात कोणती गती प्राप्त होणार ते सांगा. मुनींचे हे कथन ऐकून सुतांनी शंकराचे स्मरण केले व ते म्हणाले, तुम्ही उत्तम प्रश्न विचारलात. मी गुरुदेवांचे स्मरण करून तुम्हाला जे सांगतो ते श्रवण करा. वेदांताचे सार म्हणजे शिवपुराण होय. बघा, शिवपुराण वेदांताचा सार आहे. त्यात शंकराच्या यशाची महती कथन केली आहे. हे पुराण मला व्यासांनी सांगितले होते. चतुर्दशीच्या दिवशी व्रत करून जो पुरुष सभेत शिवपुराण सांगतो तो श्रेष्ठ होय. चतुर्दशीला खूप महत्वाचं आहे शिवपुराण वाचन. चतुर्दशीच्या दिवशी व्रत ठेवून रात्री हे पुराण वाचावे, म्हणजे त्याला शिवज्ञान होते. कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी सूर्यग्रहणाच्या वेळी हे पुराण वाचावे. लक्षात ठेवा, लिहून घ्या पण. आपल्याला 17ला काय करायचंय ना कार्यक्रम, सूर्यग्रहण आणायचं येते. वेळेत आपल्या हातात पडलेले, लिहून ठेवा. सूर्यग्रहणाच्या वेळी हे पुराण वाचावे. फार काय, नेहमी हे वाचले तरी त्यापासून फल प्राप्त होते. रुद्र संहिता ही शंकरांनी उपनिषद स्वरूपी समुद्राचे मंथन करून बाहेर काढली व कुमाराला दिली. हे पुराण भगवान शंकरांनी स्वतः पूर्वकाळी निर्माण केले आहे. हे पुराण 7 संहितांनी युक्त आहे. हे पुराण शिवधर्म सांगण्यात कुशल असलेल्या व्यासांनी संग्रहित केले. या पुराणात वेद व वेदांतात सांगितलेल्या सद्वस्तूंचे वर्णन केले आहे. सुतांचं हे बोलणं ऐकून मुनींनी त्यांना विनवले की आपण आम्हाला वेदांताचे सार असलेले शिवपुराण कथन करा. म्हणून सुतांनी भगवान शंकराचे स्मरण करून म्हणाले, मुनींनो, या शिवपुराणात प्रीती सहित भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचे वर्णन केले आहे. विशेषतः वेदांताच्या द्वारा जात सद्वस्तूंचे वर्णन या पुराणात केले आहे. प्राचीन काळी या महान कल्पाच्या अनेक वेळा व्यतीत झाल्यावर श्वेतदराह कल्प ज्यावेळी झाले, त्याचप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती होण्यासंबंधी त्रिवेणीच्या समीप षटकुलात हा पर आहे, हा ब्रह्म आहे. अशा प्रकारे विवाद होऊ लागला असता सर्वजण अविनाशी ब्रह्मदेवाकडे गेले. सर्वांनी हात जोडून विनयवाणीने म्हटले की तुम्ही संपूर्ण विश्वाचे विधाता असून, जरा बघूयात कोणी उशिरा जर लिंक दिली असेल ते शिवपुराण कोणी आहे का? आहेत की, पुष्कळ आहेत. एकच नाव नाहीये. कोणीतरी लिंक टाका कृपया. तुम्ही संपूर्ण विश्वाचे विधाता असून कारणाचे पण कारण आहात. असा कोण पुराण पुरुष आहे जो प्रकृती आणि महत्वापासून उत्पन्न झालेल्या तत्वाहून भिन्न आहे, ज्याच्याजवळ मन वाणी पोहोचूच शकत नाही? मुनींच्या या प्रश्नाला ब्रह्मदेवाने उत्तर दिले की याची प्राप्ती झाली असता मनासहित वाणी निवृत्त होते, ज्याच्यामुळे ब्रह्मा, विष्णू, रुद्र, भूतेंद्रियासहित प्रथम प्रकट होतात. कोण कोण प्रकट होतं बघा? ब्रह्मा, विष्णू, रुद्र, भूतेंद्रियासहित प्रथम प्रकट होतात. तो देव महादेव संपूर्ण विश्वाचा अधिपती आणि सर्वज्ञ आहे. हा शिव परम शक्तीशिवाय दिसू शकत नाही. बघा काय लिहिलंय, हा शिव
परमशक्तीशिवाय दिसू शकत नाही. रुद, हरी, हर त्याचप्रमाणे अन्य देवेश्वर सुद्धा त्याच्या दर्शनाची इच्छा करतात. शंकराच्या प्रसादाने भक्तीने प्रसादाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे अंकुर बीजातून प्राप्त होते आणि बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते. या कारणासाठी शंकराला प्रसन्न करण्यासाठी 1000 वर्षे चालणाऱ्या दीर्घ सत्र यज्ञाचे तुम्ही अनुष्ठान करा. या यज्ञाच्यामुळे तुम्हाला शंकर प्रसन्न होतील व वेदोक्त विद्येचे सार आणि साधकाचे ज्ञान प्राप्त होईल. हे ऐकून मुनींना विचारले की परमसाध्य कशाला म्हणतात, परमसाध्य कशाला म्हणतात, त्याचे साधन म्हणजे काय, साधकाची लक्षणे कोणती, आपण आमच्या या प्रश्नाचे समाधान करा. मुनींनी ब्रह्मदेव म्हणाले की शिवपदाची प्राप्ती हे साध्य होय, शिवाची सेवा हे साधन होय. नित्य नैमित्तिक कर्माचे फल, सोने इत्यादी वस्तूंची इच्छा न करणारा त्यांच्या प्रसादांचा साधक होऊ शकतो. वेदोक्त कर्माचे फळ परमपदाच्या प्राप्तीसाठी शंकराला समर्पित केले जाते. या क्रमाने सायुज्य इत्यादी पदांची प्राप्ती आपण बघितलं. मोक्ष 4 प्रकारचा आहे. सायुज्य मोक्ष, सायुज्य मुक्ती. भक्तीप्रमाणे सर्वांना परम फल प्राप्त होते. तिचे अनेक प्रकार प्रत्यक्ष शंकरांनी सांगितले आहेत. ते सार रूपात मी तुम्हाला सांगतो. शंकराचे मनाने मनन करणे हे भक्तीचे महान साधन सांगितले आहे. श्रवण, मनाने मनन करणे किती सुंदर आहे बघा. मनाने मनन करणे हे भक्तीचे महान साधन सांगितले आहे. श्रवण, कीर्तन आणि मनन याद्वारे शंकराचे साधन करता येते. वेदात आत्म्याला पाहून, ऐकून व प्रथम पाहून नंतर ऐकण्यास सांगितले आहे. काय म्हटले? वेदात आत्म्याला पाहायचंय, ऐकायचंय, प्रथम पाहून नंतर ऐकण्यास सांगितले आहे. म्हणून प्रथम पाहिल्याशिवाय ऐकणार कसे? आत्म्याला पहिल्यांदा पाहिले पाहिजे, मग ऐकले पाहिजे. याचे समाधान असे की नेत्रांच्या द्वारा पाहूनही पदार्थात ही प्रवृत्ती निर्माण होते. बघा आता काय खूप सुंदर वाक्य आहे. खरं पुराण म्हणा किंवा हे जे आहे ना वेदांत म्हणा, उपनिषद म्हणा, लिहिले तसं नाहीये. खूप खूप गूढ अर्थ आहे. हे जर एकच वाक्य घेतलं ना, हे गूढ सायन्स सध्या लेटेस्ट रिसर्च जो बाहेर आला ते इथे व्यक्त केलेलं आहे. बघा सांगते म्हणजे किती प्रत्येक वाक्य गूढ आहेत बघा. नेत्रांच्या द्वारे पाहूनही पदार्थात ही प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे केवळ मी आता या ग्लासकडे बघतीये ना, तर त्या ग्लासमध्ये हव्या त्या प्रवृत्त्या निर्माण करता येतात. म्हणून आज शास्त्राने शोधून काढले, लेटेस्ट शास्त्राने, की मी या प्यायलाकडे बघत बघत याला सोन्याचाही करू शकते. फक्त दृष्टीची ती गरज आहे. दृष्टी करणार मी, सोन्याचा करणार. ज्ञानेश्वरांनी नाही का भिंत चालवली. तर हे सगळं आज सायन्सने सिद्ध केलंय. आणि मी तुम्हाला सांगितले, तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडे बघता त्याच वेळेला मी क्रिएट होत असते. तुम्हाला दिसते तशी. मग सीमा माने मॅडमना मी जशी दिसते तशीच अनुजा लाड मॅडमना दिसणार, तशीच सोनाली खानापुरे मॅडमना दिसणार. वेगळी नाही दिसणार मी. का? का तर जो प्रोग्राम आहे ना डोळ्याचा आणि मेंदूचा तो आपला एकच आहे सगळ्यांचा. त्यामुळे कोणाला मी बारीक दिसते तर कोणाला जाड दिसेल असं काही नाहीये. पण तुम्हाला मी दिसणार आहे ज्या क्षणी तुमचा डोळा माझ्याकडे बघतोय त्या क्षणी तुम्ही मला प्रोड्यूस करता. हे सत्य आहे. मी दिसते तशी नाहीये. म्हणजे हे जे स्थूल दिसते, हे केस, हे काय सगळं तसं काही नाहीये. या सगळ्या वेव्ज आहेत. ते मागं जे दिसतंय थोडस तसंच स्वरूप आहे माझं, पण ते नाही दिसत. का तर डोळ्याची क्षमताच नाहीये ते बारीक वेव्ज दिसण्याची. जशी कानाची क्षमता नाही. भूकंप आपल्याला नाही कळत, कुत्र्यांना कळतो. कुत्रे ओरडायला लागतात. बघितलं, एक गाव पूर्णच्या पूर्ण वाचलं कुत्र्यांच्या ओरडण्याने. आणि मग कोणी कोणी म्हणते म्हणून आता कुत्र्यांना ते टाकतायत, कारण भूकंपाचं इंडिकेशनच मिळणार नाही तुम्हाला बाहेर पडायला. म्हणून असं काही काही बडबडत आहेत लोक. तर हे क्षमता आहेत आपल्या. मग ज्या वेळेला तुम्ही बघताय त्यावेळेला डोळा प्रोड्यूस करतोय. मी अशी नाहीच आहे, मी वेव्ज आहेत, तरंग आहेत. हे लेटेस्ट रिसर्च आहे. म्हणून हे सगळं नाटक आपण डोळा प्रोड्यूस करतोय, कारण हे स्वप्नातलं स्वप्न आहे.
हे महादेवाचं स्वप्न चाललंय. ही जी सृष्टी आता आपली आहे ते महादेवाचं स्वप्न आहे. तो बघतोय डोळ्यांनी मंगलदेन. चला मग मंगलदेन त्यांच्या स्वप्नात चाललीये आणि त्यांच्या स्वप्नात अजून एक स्वप्न चाललंय की जे आपण बघतोय. चला माझा नवरा, चला माझं बोळ. हे स्वप्न आहे, सगळं माया चाललंय, खरं काहीच नाहीये. आपण एक अनुभूती घेतोय. तर त्या अनुभूती काय घ्यायच्या आहेत, तर असं वागलं तर काय होतं, तसं वागलं तर काय होतं. म्हणजे पुन्हा पुन्हा मनन, चिंतन, लेखन आणि आपल्याला बदलणे किंवा त्यातून काही सार शिकणे. ह्या गोष्टी घडण्यासाठी हे सगळे डाव म्हणलेत आपण. काही दुःखद घटना आपल्यामध्ये होते. का झाली? त्याचं उत्खनन करणं. मग आता मला पुढं काय करायचंय? कसं केलं पाहिजे? मग बदलायचंय. अनुभव घेऊन शहाणं व्हायचंय. जसे पहिली इयत्ता होती, दुसरी इयत्ता होती. तसंच हे सगळं आपण मुद्दाम क्रिएट करून ठेवलंय आधीच, की मला हा रोग होईल, मी यावेळेला मरेल, मी याचं उटणं काढेल, मी याच्यावर कृपा करेल, व्हॉटेव्हर काय. आपण लिहून आलोय आणि ते आपण सेलिब्रेट करतोय इथे. आपणच करतोय सगळं. क्रिएट करतोय अनुभव घेण्यासाठी. पुढच्या जीवनाची शिदोरी बांधण्यासाठी. म्हणून पुढच्या जीवनाची शिदोरी कॉन्शियसली बांधायची आहे. तर नेत्राच्या द्वारे पाहूनही पदार्थात प्रवृत्ती निर्माण होते. एवढ्या एका वाक्यात हजारो पानांचं सायन्स आहे. परंतु त्याचे आणि ते आत्ताशी उलगडले. परंतु त्याचे सर्वत्र अप्रत्यक्ष होण्यामुळे श्रवणानेही प्रारंभ करणे उचित होय. बुद्धिवान मनुष्य प्रथम गुरुमुखाने ऐकतो, नंतर कीर्तन आणि मननद्वारा साधन करतो. प्रत्येक तुम्हाला पुस्तकात मी जे काही बोलते तेच येते की नाही बघा, प्रत्येक ठिकाणी. म्हणजे काय असेल ते करून घेतेय. तुम्हाला हॅमरिंग त्या ऊर्जेचं चाललंय. माझं नाहीये, मंगलदेनचं नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही म्हणता मंगलदेन अशी तशीचे काही नाही, ते तुम्हाला करून घेतायत. बुद्धिमान मनुष्य प्रथम गुरुमुखाने ऐकतो, नंतर कीर्तन आणि मननद्वारा साधन. म्हणजे साधन जे होणार आहे ते ऐकलेले नाही होणार आहे, ते मननाने होणार आहे. क्रमपूर्वक मननाचे साधन झाले. बघा किती सुंदर वाक्य आहे. क्रमपूर्वक आज अनुभव टाकलाय कालच्या ध्यानाचा अर्चना मॅडम. तिथे नियम असा आहे, रात्री 8 नंतर अनुभव टाकायचे नाहीत, प्रश्न उत्तर टाकायचे नाहीये. तर ज्या त्या वेळेला ज्या त्या ह्याच्यात सजगतेत राहायचंय, नाव मोमेंट मध्ये राहायचे. रात्री 8च्यात काही पोस्ट करायचंय ते करा, नाही तर करू नका. काही हार्ड अँड फास्ट नाहीये. उगाच कालचं काही टाकायचं आज, म्हणजे कालच बसले. क्रमपूर्वक मननाचे साधन झाले म्हणजे शिवयोगाची प्राप्ती होते. मननाचे साधन झाले तर योग मिळणार आहे, नाही तर कसला योग. आणि शंकराची सालोक्य आदी मुक्ती प्राप्त होते. बघा, सालोक्य मुक्ती. प्रथम संपूर्ण अंगाची व्याधी आणि नंतर सर्व आनंद सुद्धा ब्रह्मात लीन होऊन जातो. संपूर्ण अंगाची व्याधी आणि नंतर सर्व आनंद सुद्धा ब्रह्मात लीन होऊन जातो. नंतर आदी आणि अंतात मंगल होते. ब्रह्मा विष्णूने शंकरांना प्रणाम केला. त्यावेळी शंकर त्यांना म्हणाले, आज या महादिवशी मी तुमच्या उत्सव पूजेने प्रसन्न झालो आहे. जो पुरुष जितेंद्रिय राहून एक दिवस व एक रात्र निराहार राहून यथाशक्ती प्रपंचाचा त्याग करून निरंतर 1 वर्षापर्यंत माझे पूजन करून म्हणजे 1 वर्ष ध्यान करून, प्रपंच त्याग करून, 1 वर्ष ध्यान धारणा करून त्याला जी फलप्राप्ती होते, ती फलप्राप्ती त्याला केवळ या एका शिवरात्रीच्या पूजनाने प्राप्त होते. बघा, शिवरात्रीचं इथे महत्व आलंय. आपल्याला हे बघायचंय काय काय आहे, कारण याच्यात खूप शास्त्रीय माहिती पण आलीये म्हणे शिवरात्रीची. आपल्याला कळली तर पूर्ण 1 वर्ष जे करणार आहे ते एका रात्रीत होणार आहे शिवरात्रीच्या पूजा. कारण ते सगळं हलतं, ब्रह्मांडात हालचाली होतात. सगळा शिव अवतरायला लागतो. वेद असतात, जसं पौर्णिमेला असतात, अमावस्येला असतात, तसंच शिवरात्रीच्या वेळेला होत. मॅग्नेटिक पूल जास्त होतं. त्यामुळे आपण शिवरात्रीला ध्यान केलं की आपली चेतना भरभर चित्त शक्ती जागृत होणार. हा समय मार्गशीर्ष महिन्यात आद्रा नक्षत्राने युक्त असा असतो. या दिवशी, या श्रेष्ठ दिवशी केलेली पूजा
सालोक्य, समीप्य, सारूप्य, सृष्टी, त्याचप्रमाणे सायुज्य या 5 प्रकारच्या मुक्तींचे फल देते. इथे बघा सृष्टी मस्त दिले बरं का एक. आपण 4 मुक्ती आपण अभ्यासल्या आतापर्यंत. इथे 5वी पण आहे. बघा, लिहून ठेवा पॉइंट डायरीमध्ये. लिहून ठेवा डायरीमध्ये. सालोक्य आपण बघितली. आपण हे सगळे ध्यान प्रकार केलेले आहेत. सगळ्या मुक्त्या आपण करून मोकळे झालेलो आहोत. व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन करून करून. सालोक्य मुक्ती आपण बघितलीये. सामिप्य आपण बघितलीये. तुम्हाला फ्री विल पण लिहायला सांगितली आहे. सारूप्य पण सांगितली. भगवानासारखं दिसायचंय का? भगवानाजवळ बसायचंय का पायचेपत? का भगवानाच्या जवळची महत्वाची व्यक्ती म्हणून कामं करायची आहेत, सामिप्य. का सारूप्य, का भगवानासारखंच दिसायचंय. सृष्टी. त्याचप्रमाणे सायुज्य. सृष्टी ही 5वी दिली येते. त्याचप्रमाणे सायुज्य या 5 प्रकारच्या. सायुज्य म्हणजे काहीच नाही. ते ब्रह्म म्हणजे भगवानच बनून राहायचं. ब्रह्मासारखं दिसायचं नाही, ब्रह्माची कामं करायची नाही, ब्रह्माचे पाय चेपायचे नाही, ब्रह्मासारखं म्हणजे ब्रह्म म्हणजे सॉरी भगवान त्यांच्यासारखं ऐश्वर्य नको मला. गोकुळात जाऊन आलो, वैकुंठात जाऊन आलो, कैलासात जाऊन आलो, पण काहीच नको मला. मला नको त्यांच्यासारखं दिसणं, मला नको त्यांच्या समीप राहणं, मला नको त्यांच्यासारखं ऐश्वर्य भोगणं. मला तेच बनायचंय. हे आपण बघितलं. आपल्या फ्री विल तयार ठेवल्यात. आता 5वं आलंय सृष्टी. बघा, म्हणजे सृष्टीच अहम ब्रह्मास्मी. सायुज्य या 5 प्रकारच्या मुक्तीचे फल देते व मनोरथ पूर्ण करते. महाशिवरात्रीला लिहायचे बरं का पॉइंट डायरीमध्ये. पॉइंट लिहा. महाशिवरात्री या 5ही प्रकारच्या मुक्ती देण्याचं फल आहे. महाशिवरात्री जर आपण शिवाचे पूजन. मॅडम एकदा परत नावं सांगता का 5 मुक्तींची? हा, सालोक्य मुक्ती, हा, सालोक्य चालेल. मुक्ती नंतर सामिप्य मुक्ती, सारूप्य मुक्ती. आहो एक मिनिट थांबा. सालोप्य मुक्ती, नंतर सामिप्य मुक्ती, सारूप्य मुक्ती, सायुज्य मुक्ती, सृष्टी. मी सांगितलं सालोक्य. सालोक्य म्हणजे ईश्वराच्या जवळ पाय चेपून बसणे. आता समजा गोकुळात श्रीकृष्णाचं पाय चेपतोय आपण, सेवक बनतोय, म्हणजे सायुक्त. काही लोकांना तसं वाटतं भगवानाचं दूध बनावं, भगवानाचं हे राहावं, पाय चेपावेत, सेवा करतात ना. भक्ती मार्ग सेवा करत बसतात भगवानाची. ते सालोक्य मुक्ती, जवळ राहतात, भगवानाच्या समीप राहतात ते. तर ती मुक्ती हवी आहे का आता आपल्याला मरणानंतर? मग सामिप्य म्हणजे खास भगवानाच्या जवळ राहायचं. सेवा नाही, पण भगवानाचा एक चांगला माणूस, काम करणारा किंवा श्रेष्ठ, महत्वाचा, प्रधान असं सामिप्य. सारूप्य म्हणजे भगवानासारखं दिसायचंय मला. म्हणजे मी दागदागिने घालणार, ऐश्वर्य मला पाहिजे, मी जणू काही भगवान, सगळं ऐश्वर्य उपभोगायचे मला. सारूप्य, भगवानासारखं म्हणजे राजासारखं मला राहायचंय. ही मुक्ती हवी आहे का आपल्याला मरणानंतर? आपल्याला वैकुंठपुरी किंवा गोकुळात आपण जाऊन आलोय बघा, खूप सुंदर ध्यान आहे. तर ते बनून राहायचंय का आपल्याला? ईश्वर हे म्हणजे त्यांच्यासारखं श्रेष्ठ भोग भोगायचेत का? खाण्यापिण्याचे, ऐश्वर्य, राजवाड्याचे. काही लोक जातात ना स्वर्गात. स्वर्गात जातात आणि तिथे राहतात. आपण बघतो ना, देव बनूनच राहिलेत की नाही आता हे बाकीचे सगळे देव. ते सारूप्य आहेत, देवासारखेच बनलेले ते, म्हणजे ऐश्वर्य भोगत आहेत. स्वर्गलोक तो आहे. पण 4थी मुक्ती म्हणजे सायुज्य, म्हणजे तेच बनून राहायचं, ब्रह्मदेवच बनायचं. आपण बघितलं, आपण हे सुद्धा बघितलं. मला कुठला रोल आवडतोय? ब्रह्माचा आवडतोय का? क्रिएशन्स आवडतंय का विष्णूचा मला रोल आवडतो? विष्णू मेंटेन करतोय सृष्टीला आणि महादेव नष्ट करतोय. नष्ट करण्याचा आवडतोय का रोल? बघा, मग प्रत्येक क्षणाक्षणाला हे सृजन चाललंय. क्षणाक्षणाला श्वासाच्या आपल्या याच्यामध्ये आपण क्रिएट होतोय
आपण मेंटेन होते पल्वर, आपण डिस्ट्रॉय होते. हे दिसत नाहीये डोळ्यांना, कारण डोळ्याची तेवढी क्षमताच नाही ना फास्ट स्पीड काय चाललंय बघणं. डोळ्यांना वाटतंय स्थिर आहे मंगलदेव, नाही ती मरतीये, जन्ममरतीये, म्हणजे काय डिस्ट्रॉय होती सगळं होते, कण होतंय सृष्टीतला तसा, पण आपल्याला स्थिर दिसतोय. मग हे 5वी आता त्यांनी सृष्टी दिली इथे, ते मी फर्स्ट टाइम वाचते. तर सृष्टीच बनायचंय आपल्याला, म्हणजे अहम ब्रह्मास्मी काय फल देते व मनोरथ पूर्ण करते, म्हणजे 5ही प्रकारच्या मुक्तीचे फल शिवरात्रीच्या वेळी या शिवाच्या साधनेने होतं. ब्रह्मा विष्णूने हे ऐकून शंकरांना विचारले की आपण आम्हाला सर्गादी पंचकृत्यांची लक्षणे सांगा. शंकर म्हणाले, सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह ही 5 जगतकृत्ये होय. हे नित्य सिद्ध होतं. बघा, नित्य मी आताच सांगितलं, सगळा क्षणाक्षणाला चाललंय, नित्य चाललंय. काय चाललंय नित्य? सृष्टी म्हणजे क्रिएशन होतीये, सृष्टी क्रिएट होतीये. स्थिती म्हणजे विष्णूचं काम मेंटेन होती. स्थिती मंगलदेव सेम दिसतेय, घर सेम दिसतंय, ब्रह्मांड सेम दिसतंय. संहार म्हणजे डिस्ट्रॉय, आपल्या शिवाचं काम. आणि तिरोभाव आणि अनुग्रह ही 5 जगतकृत्य आहेत. नित्य सिद्ध होतं, प्रत्येक वेळेला चाललेलं आहे. सृष्टीच्या आरंभाला सर्ग म्हणतात. सर्ग सृष्टीच्या बुद्धीला स्थिती म्हणतात आणि सृष्टी नष्ट होण्याला संहार म्हणतात. बघा, सृष्टीच्या बुद्धीला स्थिती म्हणतात, म्हणजे मेंटेनन्स, विष्णूचं काम. स्थिती राहते ना, ती स्थिती राहते म्हणून ती बुद्धी म्हटलंय. आणि नष्ट होण्याला संहार म्हणतात. सृष्टीच्या उद्धाराला उत्क्रम म्हणतात. सृष्टीच्या उद्धाराला उत्क्रम म्हणतात. या सृष्टीतून मोक्ष प्राप्ती होण्याला अनुग्रह म्हणतात. आता आपण हे तुम्हाला 3 तर सांगितलं, सृष्टी, स्थिती, संहार. तिरोभाव नाही मला कळला, पण अनुग्रह इथे सांगितलंय. अनुग्रह म्हणजे काय सांगितलंय? सृष्टीच्या उद्धाराला उत्क्रम म्हणतात. या सृष्टीतून मोक्ष प्राप्ती होण्याला अनुग्रह म्हणतात. हीच माझी पंचकृत्य होतं, म्हणजे शंकरांनी त्याची 5 कामे सांगितली. ही सर्गादी 4 कृत्ये सृष्टीकर्मात प्रविष्ट होताच सुरू होतात. 5वे कृत्य मुक्तीचे कारण आहे. ते नेहमी माझ्यात स्थित असते, म्हणून ते पंचमहाभूतात लोकांना आढळतात. पृथ्वीमध्ये सृष्टी. आता बघा, तत्व आपल्याला माहितीये. पृथ्वीमध्ये सृष्टी म्हणजे बुद्धी सांगितले, स्थित होणं, प्रिझर्वेशन, विष्णू. पृथ्वी मध्ये सृष्टी, जलामध्ये स्थिती आणि अग्नीत संहार, वायूत तिरोभाव आणि आकाशात अनुग्रह आहे. आता ह्याच महत्व काय आहे बघा. पृथ्वीमध्ये सृष्टी, जलामध्ये स्थिती. आता स्थैर्य आहे ना, स्थिती म्हणजे सृष्टीच्या बुद्धीला स्थिती म्हटलंय, स्थैर्य आहे. आणि पृथ्वीमध्ये सृष्टी आहे. म्हणूनच सारखं मी सांगतेय, जलतत्वात काम करा, पृथ्वी तत्वात काम करा. इतकं गूढ आहे हे सगळं. मग पृथ्वी तत्वात जलामध्ये काम करायचंय म्हणजे काय? की स्थिर होऊन कामाला सुरुवात, प्रारंभ तरी, सुरुवात तरी. मग आज कसे आले धडा धडा? ते वायू तत्वात आले. ठीक आहे, हे काय ऐकायचंय फक्त, काही ध्यानबिन करायचं नाहीये. पण याच्यामध्ये हे आपण जे काही काम करतो ते पृथ्वी तत्वात जलामध्ये केली पाहिजे, असा अर्थ. म्हणजे स्थिती मिळणार, स्थैर्य मिळणार. मग शिवसरोदय शास्त्रात तसंच सांगितलंय, कामाला, चांगल्या कामांना सुरुवात जलतत्वात करा, पृथ्वी तत्वात. म्हणून गुरुजी काय म्हणतात आपल्याला पूजा करताना? दीर्घ श्वास करा, प्राणायाम करा म्हणतात, जल सोडा म्हणतात. कारण ते तसं दीर्घ श्वास घ्यायला सांगून आपल्याला स्थिती म्हणजे पृथ्वी तत्वात, जलतत्वात आणतात. सकाळी बघा, आपलं ज्यावेळेला श्वास आपण ध्यान करायला लागतो त्यावेळेला सुरुवातीला आपोआप दीर्घ जायला लागतो, मग नाभीपर्यंत जाणवू लागतो, पायाच्या टोकांपर्यंत, अंगठ्याच्या नखांपर्यंत जाणवू लागतं. कारण आपण मग स्थिर होतो ना. मग स्थिर झालं की ते पृथ्वी तत्व, जलतत्व. मग म्हणून आता 2 आपल्या साधकांच्या मुलींची लग्न होती, आता आहेत सुजाता मॅडम, त्यांना पण सांगितले तुम्ही ते करायचंय लग्नाचं
मंगलाष्टक म्हणताना, फेऱ्या घेताना, घरातनं निघताना या तत्वामध्ये निघा. वायू तिरोभाव आहे. अग्नी तर संहारच होणार आहे, नष्टच. अग्नी नष्ट, वायू तर झिरोच इफेक्ट आणतो. आणि आकाशात अनुग्रह आहे. आकाशात अनुग्रह म्हणजे मुक्ती. सर्वाची पण आकाश तत्वात कामं नाही करायची, फक्त भुक्ती मुक्तीची कामं करायची. जसं सुषुम्ना नाडीचे तेच आकाश तत्वाचे. सर्वांची उत्पत्ती पृथ्वीपासून होते व जलामुळे त्याची वृद्धी होते. तेजामुळे सर्व नाशाप्रत जातात आणि वायूत लीन होऊन जातात. त्याचप्रमाणे आकाशाचे द्वारे सर्वांवर अनुग्रह होतो. या 5 कृत्यांना धार करणारी म्हणून माझी 5 मुखे आहेत. मग हे जे आपण आकाश तत्व माझं तुम्हाला घेताना दिसतं ते मी त्यासाठीच घेते, की चला आता आकाशात विहार करा, चला झोपा आता. त्यांनी आपली आध्यात्मिक प्रगती पण होणार आहे योग्य वेळेला घेतलं तर. तुम्हाला मी आज वेळा सांगितल्यात, कुठल्या वेळेला कुठलं तत्व असतं, कुठल्या अवयवात ते असतं, कुठल्या अंगात ते असतं, हे सांगितलं. तर हे जे आहे आकाश तत्वामध्ये अनुग्रह होतो बघा त्यामध्ये. आणि शेवटी शेवटी आपल्याला हे तत्व सोडत जायचे. आता मी जे तुम्हाला म्हटलं ना, हाडांमध्ये बदल करणारे सूर्य, खूप आपल्या हाडांमध्ये सुद्धा बदल होते, कारण आपल्या डेन्सिटीमध्ये बदल होणार आहे. आणि डेन्सिटीमध्ये बदल होऊन डीएनए, जंक डीएनए काढून टाकणं चाललंय आणि ऍडव्हान्स डीएनए ऍक्टिव्हेशन चाललंय. सगळं आपलं बदलायचंय, हे ते बदल चाललेले आहेत. तर त्या बदलाला ही तत्व सोडत जायचे, आपल्याला बदलत जायचे. आणि शेवटी आपण आकाश तत्व सोडणार आहोत, अगदी शेवटी म्हणजे ते परम आकाश तत्व घेणार आहोत. हे सगळं ज्ञान महत्वाचं आहे आपलं प्राण सुटल्यावर. सगळं हे ज्ञान बरोबर आलं की आपण बरोबर 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 जाणार. आपला जो काही आहे मार्ग तो पटपट पटपट होणार ना, कारण आपल्याला सगळं माहितीये. आपल्याला आता कळू देत न कळू देत ते सोलमध्ये आपण सटून टाकतोय, आत्म्यात सटून टाकतोय. आपण डिजिटली स्टोअर करतोय. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर तेजामुळे सर्व नाशाप्रत जातात, वायूत लीन होऊन जातात. त्याचप्रमाणे आकाशाच्या द्वारे सर्वांवर अनुग्रह होतो. या 5 कृत्यांना धार करणारी म्हणून माझी 5 मुखे आहेत. 4 दिशांना 4 मुखे व 5वे मुख्य मध्यभागी आहे. तुम्ही हे कृत्य तपापासून प्राप्त केले आहे. त्याला सृष्टीची उत्पत्ती आणि पालन असे म्हटले आहे. हे कृत्य मी प्रसन्न होऊन तुम्हाला दिले आहे. अशा प्रकारची 2 कृत्ये मी रुद्र आणि महेशाला दिली आहेत. परंतु अनुग्रह कृत्य प्राप्त करण्याचे सामर्थ्य मात्र कोणात नाही. पूर्वीच्या कर्माप्रमाणे तुम्ही ही गोष्ट विसरला आहात, परंतु रुद्र आणि महेशाला मात्र त्या कृत्याचे विस्मरण झालेले नाही. स्वरूप, वेश, कृत्य, आसन, वाहन आणि आयुध इत्यादीत आम्हा सर्वांची निनांत साम्यता होती. माझ्या ज्ञानापासून तुम्ही विमुख झाला होता, म्हणून तुमच्यात अज्ञान निर्माण झाले होते. माझे ज्ञान तुमच्याजवळ असताना असे होणार नाही. म्हणून ज्ञान आणि रूप हे महेशाच्या प्रमाणे होतात. म्हणून तुम्ही त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ओंकार नावाच्या मंत्राचा जप करा. बघा, ओंकाराचं तर सारखं आहेच इथे काहीतरी. चालण्यावर मला बऱ्याच ठिकाणी दिसला ओंकार, काय दिले माहिती नाहीये. म्हणून तुम्ही त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ओंकार नावाच्या मंत्राचा जप करा. हा मंत्र अभिमान भावनेला नष्ट करण्यास समर्थ आहे. अभिमान भावना नष्ट झाली पाहिजे. हा मंत्र माझ्याच मुखातून निघाला असल्याने. आता बघा, शिव म्हणतायत हा माझ्याच मुखातून निघालाय. आपल्याला माहितीये ब्रह्मांडाची उत्पत्ती होताना हा ओम साऊंड आलाय. म्हणजे शिव कोण आहे? जे काय आपल्याला सगळं दिसतंय तेच शिव आहे. मग हे सगळं काय आहे बघा, हे सगळं हवा आहे. मग हाच शिव नाही का? हाच येतोय ना इथे. मग इथे आपण बघतो म्हणजे याला पूजन करतो, याला भजतो आपण. म्हणून पूजा म्हणजे ध्यान, श्वासाचं ध्यान. हा मंत्र माझ्याच मुखातून निघाले असल्याने तो वाचक आहे, तो वाचणारा आहे आणि मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा होय. ओंकार हा माझा आत्मा होय. उत्तर दिशेकडील मुखातून आकार. बघा, हे माहिती नव्हतं मला. शैलजा मॅडम माहिती होतं का तुम्हाला? नीता मॅडम माहिती होतं का? बघा, सांगा मला. उत्तर दिशेकडील मुखातून अकार, पश्चिम मुखातून उकार आणि दक्षिण मुखातून मकार, पूर्व मुखातून बिंदू आणि मध्य मुखातून नाद उत्पन्न झाला. या दिशांवाईज माहिती होतं का ओंकाराचे हे?
दोघींना? नव्हतं दिशा हा, नव्हत्या माहिती. कारण हे आत्ताच म्हणजे मला वाचताना कळलं आणि आता मी तुम्हाला सांगते. चक्रांद्वारे माहिती येतं कुठल्या चक्रातून काय कुठला हा, ते उकार. आहे, ते आहे, तुम्हाला बिंदूचा अर्थ माहितीये. पण हे नाही, आता मी तुम्हाला सांगते. या दिशा लिहिल्यात ना, इतकं सोपं नाहीये हे वाक्य. उत्तर दिशेकडील मुखातून अकार, पश्चिम मुखातून उकार, दक्षिण मुखातून मकार. आपण आता सगळं ज्ञान घेतलंय ना. ओ म्हणजे कुठली स्थिती आपली, म्हणजे मॅडम जरा रिपीट कराल का? काय लिहून घेते. नका, ओंकारात घेणार आहे मी. बर. ओंकारात हे एक्सप्लेन करायचंय की, ओंकारात हे एक्सप्लेन करायचंय, रेकॉर्डिंग असणार आहे ना. उत्तर उत्तर तुम्हाला बघा, विचार करायचा तर लिहा. उत्तर दिशेकडे मुखातून अकार, उत्तर अ, पश्चिम उ, दक्षिण म, पूर्व मुखातून बिंदू आणि मध्य मुखातून नाद. आता मी तुम्हाला सांगते, आपण जे अभ्यासलंय, अ म्हणजे जागृत अवस्था, उ म्हणजे स्वप्न अवस्था, म म्हणजे सुषुप्ती आणि पॉज म्हणजे तुर्या, हे सगळं या दिशांम आहे. हे मी सगळं एक्सप्लेन करेल. हे काय दिसते तेवढं साधं नाही, हे गूढ आहे. हे आपण ओंकारात अभ्यासायचं आहे. या ओंकारापासूनच पूर्ण विश्वबोधक प्रणवाची उत्पत्ती झाली आहे. अकार आदी क्रमाने आता जे प्राणायाम वर्ग आहे आणि ओंकार वर्ग आहे, याच्यातून हळूहळू आपण योग ग्रंथ जे गूढ आहेत, मोठे योग ग्रंथ आहेत, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता हे जे ज्ञानबोध आपण करतोय 4 वाजता, काही दिवसांनी खास प्राणायाम आणि ओंकार केलेल्यांसाठी हे ज्ञानबोध होणार आहे, फक्त त्यांच्याचसाठी. हे पण लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला जे शिवसर्वोदय शास्त्र, ओंकार आणि प्राणायाम, योग आणि शिवसर्वोदय म्हणजे हे ध्यान, या दोन्ही यांनी आपल्याला आता पुढचं मार्गक्रमण करायचंय. हे मी खूप वेळा तुम्हाला सांगून झालेलं आहे. मला जसा वेळ होतोय तसं होतंय, काय करणार. खूप दिवसापासून इच्छा आहे की ओंकाराचे सुद्धा ग्रंथ वाचले पाहिजेत. भरपूर उपनिषदामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. हा अभ्यास आपण केला पाहिजे. तर इथे आहे, या ओंकारापासूनच पूर्ण विश्वबोधक प्रणवाची उत्पत्ती झाली आहे. अकार आदी क्रमाने अकारापासून नकार, उकारापासून मकार, मकारापासून शी, बिंदूपासून वा आणि नारापासून यची उत्पत्ती झाली आहे. या पंचाक्षरापासून 5 भेदांद्वारे मातृता आकारापासून ऋकारापर्यंत झाली. त्यापासून शिरोम, त्याचप्रमाणे 4 मुखातून त्रिपदा गायत्री प्रकट झाली. म्हणजे हे ओंकारातून गायत्री, मी जे म्हणते ना, ओंकार हे स्त्री तत्व खेचून आणतं, तर इथे दिलेलं आहे 4 मुखातून त्रिपदा गायत्री प्रकट झाली. बघा, आता गायत्री बद्दल सुलक्षणा मॅडम सांगू शकतील. मॅडम, झाल्यावर तुम्हाला काही सांगायचं कोणाला, सुलक्षणा मॅडम किंवा कोणाला सांगायचं असेल तर सांगा, गायत्रीचं काय महत्व आहे. ऋषींनी विचारले की शिवलिंगाची स्थापना कशी करावी, त्याचे पूजन कसे करावे. स्त्री सुत यांनी त्यावर मुनींना विचारले की सुंदर समयी पुण्यतीर्थ किंवा नदीच्या काठी शिवाचे पूजन करावे. चलमूर्ती असेल तर ती लहान करावी, अचल मूर्ती असेल तर ती स्थूल करावी. स्थावर जंगम भेदांप्रमाणे शिवलिंगाचे 2 भेद होत. वृक्ष, वेल इत्यादी पासून तयार केलेले स्थावर शिवलिंग होय. कृमी कीटादींना जंगमलिंग म्हणतात. शिवलिंग स्थापन केल्यावर उपचारपूर्वक पूजा करावी. शक्तीप्रमाणे पूजन आणि उत्सव करावा. चरलिंगाची षोडोपचारे पूजा करावी. आवाहन, आसन, अर्ध्य, पाद्य, अंग, आचमन, तैल, अभंग्ययुक्त वस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीपासहित अर्पण करावे. स्त्रियांनी पान सुपारी ठेवून नमस्कार करावा. विसर्जन किंवा नैवेद्य होईपर्यंत विधिवत पूजा करावी. नेमाने शंकराच्या देवळात जाऊन दर्शन घेतले तरी शंकराची प्राप्ती होते. शंकराचे पूजन आपणाला योग्य अशा जागी केले तरी चालते. आता हे जे पूजन दिलेलं आहे ना, ते का दिलेलं आहे, का तर एवढं हे नव्हतं ना त्यावेळेला. आता जसं आपल्याला काही काही समजत चाललेलं आहे, त्यावेळेला एवढं चेतना नव्हती समजून घ्यायची, आकलन शक्ती नव्हती. म्हणून डोळ्यानं तर काहीतरी दिसलं पाहिजे म्हणून या निर्मिती केल्या गेल्या. पण ते काय, आता पिंड म्हणजे नुसती पिंडच नाहीये, तर पिंडीचा जो आकार आहे, तर तो बघितला तर खाली लिंग आहे आणि म्हणजे योनी आहे, योनीचा आकार येतो खाली. आणि इथे हे हे जे आहे आपलं, ते जे काय आपण म्हणतो
ते लिंग आहे. म्हणजे इथे सुद्धा उत्पत्तीच आहे ना, ब्रह्मांड ही उत्पत्ती क्रिएशन आहे, प्रकृती आहे. प्रकृतीच इथून उत्पन्न झाली मिलनातून, शिव आणि शक्तीच्या मिलनातून. एवढं ते रहस्य आहे. आणि मग ज्या वेळेला या आकाराजवळ आपण बसतो, शास्त्रशुद्ध आकाराजवळ, त्यावेळेला एवढे प्रचंड ते यंत्र आहे, यंत्र. एवढ्या प्रचंड वेव्स त्यातून तयार होतात आणि त्या वेव्स तयार होऊन आपल्याला लाभतात. मग पूजेपेक्षा जर आपण तिथे ध्यान केलं तर नक्कीच जास्त हे सगळं प्राप्त करणार आहे. म्हणून आता थोडं 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 आपल्याला पडदे सारत चाललेले आहेत. आणि एवढंच नाही तर त्या शिवपिंडी जवळ समोर तुम्ही ज्यावेळेला ध्यान करणार, अर्थात आता कुठल्या देवळात आपल्याला बसूनच देत नाही, ना त्या गाभाऱ्यात बसून देतात, ना कुठं बाहेरही देतात. गाभाऱ्यात तिथे शक्ती आपण ग्रहण करू शकत नाही, स्त्रियांना तर प्रवेशच नाही महत्वाच्या शिवच्या इथे. आणि तसंही जाऊन फेरे मारू नये, तर अर्धीच फेरी मारायची, पूर्ण मारायची नाही. स्त्रियांनी गर्भगृहात प्रवेश करू नये, कारण शक्तीच एवढी सहन करू शकत नाही, एवढी ऊर्जा असते. मग इथे आपण जर ध्यान केलं तर काय आहे, आता हेच रहस्य तुम्हाला कळणार आहे महाशिवरात्रीला, सांगणार आहे मी. आता थोडीशी इंड येते. त्या पिंडीजवळ ज्यावेळेला आपण बसतो शास्त्रशुद्ध केलेल्या, त्या पिंडीमध्ये संपूर्ण ब्रह्माची ऊर्जा येत असते त्या आकारामुळं. आणि एक रॅडिएशन, एक कनेक्शन वरच्या चेतनेशी, जसं पिरॅमिड काम करतो ना तसंच ते. मग उच्च ऊर्जेशी कनेक्शन आपल्याला अशा पिंडीजवळ बसल्याने होतं. मग पूजा करण्यापेक्षा जर आपण ध्यान केलं तर नक्कीच आपल्याला या जास्त ऊर्जांचं कनेक्शन होणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि मग काय करायचं महाशिवरात्रीला ते ठरवा, नाही तर देवळ शोधात बसाल. मॅडमनी सांगितलंय महाशिवरात्रीला पूजा करायची, पूजा करायची. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा 5 कोटी जप करणारा साक्षात शिवस्वरूप होतो. 1 करोड जप करणारा साक्षात ब्रह्मस्वरूप होतो. 2 करोड जप करणारा, हा ओंकाराचा जप करा, पूजा वेगळी. हे जप म्हणजे ओंकारातनं शास्त्र शुद्ध ते ध्वनी बाहेर पडतात. जो ध्वनी इथूनच होत असतो, आपलाच ध्वनी येतो, आपणच ओंकार आहोत. ओंकार दुसरं तिसरं कोणी नाहीये. त्यामुळे ओंकाराचा जप करून, ओंकार स्तवन करून, ओंकार साधना करून आपण ओंकारमय होणार आहोत. इमॅजिन करायचे की मंदिर आणि ध्यान करायचे. इमॅजिन करायची काय गरज आहे? मंदिर आपणच आहे ना, आपणच शिव आहे ना मॅडम, नूतन मॅडम. कृपा करून शिवसर्वोदय शास्त्र शिकलेल्यांनी जरा जाणून घ्या. आपणच शिव आहे, इथे शिव आहे. त्याच शिवाला तर आपल्याला जवळ करायचंय, म्हणून तर ध्यान करायचंय आपण. म्हणजे आपली ही दूरी होईल आणि मग तो नाद पण ऐकायला येईल, आपलाच नाद आपल्याला ऐकायला येईल आणि आपणच ओंकार हे कळेल आपल्याला. कळतं की काही ना आता नाही का, ओंकार करणाऱ्यांना होतात की अनुभूती, आपोआप ओंकार म्हटला जातो, स्वतःचाच तो आवाज आहे. कशाला मंदिर इमॅजिन करायचं? ओंकार नमः शिवाय या तुम्ही मंदिराला इमॅजिन केलं तर तुमच्यात दुरी तयार करताय. तुम्हाला गरज आहे तर जा. तुम्हाला हे ज्ञान घेतलेलं नसेल तर तुम्ही जरूर देवळं भटकत बसा आणि पूजा करत बसा. ज्यांनी ज्ञान घेतले त्यांनी काय ज्ञान घेतले ते बघा. काय म्हटलंय श्रद्धा मॅडमनी? मी वाचलं नाही. जिथे आता तुम्ही जायचं नाही असं काय म्हणताय? आपले शरीर म्हणजेच मंदिर आणि आपला श्वास म्हणजेच शिव असं मानूनच बसायचं ध्यानाला. बरोबर आहे. पण मंदिरात जायचंय म्हणजे मंदिर इमॅजिन करण्यापेक्षा आपणच मंदिर आहोत हे म्हटलं तर लवकर येईल. म्हणून जायचं नाही एका मंदिरात, जायचंय तिथे ऊर्जा नक्कीच जास्त आहे. त्या ऊर्जा ग्रहण करायच्यात, म्हणजे तिथे जायचंय, ध्यान करायचंय, ना की पूजा करायला त्या मंदिराची गरज आहे. ध्यान करायची तिथे गरज आहे, ऊर्जा घ्यायची गरज आहे, ध्यानाने कनेक्ट व्हायची गरज आहे. आणि तुम्हाला त्या अजून पुढच्या स्टेप शिकवल्यात. तुम्हीच तिथे ऊर्जा द्यायची आहे, हे शिकवलंय तुम्हाला मी. आणि आता अनुजा मॅडम आहेत का हो? अनुजा मॅडमने सांगितलंय, मॅडम जायचंय नाशिकला आपल्याला, तिथे आपल्याला ऊर्जा द्यायची आहे, पसरवायची आहे तिथनं ऊर्जा. आहेत का अनुजा मॅडम? आपल्याला आपल्यात लक्ष द्यायचं. मी वेगळं बोलतेय काहीतरी. मी असं सांगतेय की मी अनुजा मॅडमने सांगितलंय त्या नाशिकला मी येणार आहे, आपल्याला जायचं आहे
तिथल्या ऊर्जा आपल्याला पसरवायच्या आहेत सगळीकडे. तिथली ऊर्जा आपण धरतीला द्यायची. जेव्हा जेव्हा आपण आता या मोठ्या शिवमंदिरात जातो, खूप ऊर्जेच्या ठिकाणी जातोय, ती ऊर्जा धरतीला द्यायची आपलं कामच ते. पूर्वी मंदिरात तेच करायचे लोक. तुम्हाला हे सगळं सांगून झालंय. पूजा अर्चा भार तुरे काही नव्हतं. नर्तिका डान्स करायच्या तिथे. डान्स करून सगळी ऊर्जा ग्रहण करून त्या सगळीकडे पसरवायच्या. तेच मी मॅडमना सारखी म्हणते की आपल्याला जायचंय याला नाशिकला, काय बघा आता मला नाव नाही आठवत. आणि तिथे जाऊन तिथल्या शिखरातून जी सिंहस्थ आहे, सिंहस्थ कुंभमेळा आहे, अर्धा कुंभमेळा आहे. नाही, कुंभमेळा नाही हो मॅडम. त्र्यंबकेश्वरला कळसाच्या त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर. जायचंय. त्या त्र्यंबकेश्वराच्या जो काही सिल्वर कळस आहे त्यातून या असेन्शनची ऊर्जा बाहेर येत आहे. ते आदी स्थान आहे, रामाच्या हस्ते स्थापन केलेलं शिवलिंग स्वयंभू आहे तिथे. आणि हे जे शिवलिंग निर्माण केली त्या पृथ्वीच्या प्रोटेक्शनसाठी, पृथ्वीवर जसं मी पिरॅमिड सांगितलं ना, सजीवता राखण्यासाठी, तेच त्या ह्यांनी पिंडांनी केलं, महादेवाच्या पिंडांनी. तर आपल्या महाराष्ट्राला ही सगळी असेन्शनची ऊर्जा त्र्यंबकेश्वरच्या त्या शिखरातून येतील. लोक आता जात आहेत गाभाऱ्यात, पण त्या शिखराची ऊर्जा ग्रहण करून आपल्याला सगळीकडे पसरवण्याची गरज आहे. म्हणून बघा, मी जिथे जिथे फिरले, सगळा युरोप काय फिरले, नॉर्थ इंडिया काय फिरले, दक्षिण भारत काय फिरले, मोदींच्या आधी आधी सगळं केलं. तिथे मी हेच काम केलंय. सगळ्या ऊर्जा सगळ्यांना देत गेले, सगळ्यांना, जीवांना, दगडांना, शिखरांना, पर्वतांना, झाडांना, पशूंना, पक्षींना, कीटकांना, सगळ्यांना. तेच आपण करायचे. म्हणजे आपण जास्त महान आहोत, लक्षात घ्या. आपण आपलाच कण, त्यांचाच कण आपल्यात आलेला आहे. मग हे आपणच पसरू शकतोय, म्हणून तर आपल्याला जन्म आहे ना. आता या क्षणी आपल्याला जन्म का आहे? आपल्याला या ऊर्जा पसरवायच्यात. मी जसं म्हणते, पळवा 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 सगळ्यांना, आग लागली आग लागली, धावा धावा. कमेंट का टाकायला सांगितलेत व्हिडिओ खाली? जागा करायचंय, घंटे घेऊन उठा 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 उठा, ध्यान करा ध्यान करा ध्यान करा, युग परिवर्तन युग परिवर्तन, पृथ्वी बदलती, हे सांगितलंय तुम्हाला. हेच तर काम आलंय. तसं ऊर्जा द्या ऊर्जा द्या, ऊर्जा पसरवा. मनुष्यच हे करू शकतो. झाडं करतातच आहेत बिचारे. झाडं तर घेतायत ऊर्जा सगळ्या झाडांच्या मुळातून पृथ्वीला जात आहेत. झाड किती सुंदर काम करतंय. तेच आपण करायचंय. आपणही झाडच आहे. आपल्या मुळापर्यंत घालवायचे आधी ऊर्जा घेऊन घेऊन हे करून आपण द्यायचंय. असं जाणार आहे ना ती ऊर्जा. म्हणून तर तुम्हाला सांगितले काय काय करायचंय. तर हे लक्षात घ्या. आता हा महत्वाचा पॅरेग्राफ ऐका, थांबवते. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा 5 कोटी जप करणारा साक्षात शिवस्वरूप होतो. 5 कोटी जप करणारा शिवस्वरूप होतो. 1 करोड जप करणारा साक्षात ब्रह्मस्वरूप होतो. 2 करोड जप करणारा विष्णू स्वरूप होतो. 3 करोड जप करणारा रुद्र स्वरूप होतो. 4 करोड जप करणारा महेश स्वरूप प्राप्त करतो. वेदाच्या पारायणाने सुद्धा शिवपद प्राप्त होते. आलं की नाही ज्ञानमार्ग शेवटी? करोडो जप करायचे का ज्ञान मार्गाने पारायण करायची? वेदाच्या पारायणाने सुद्धा शिवप्रद प्राप्त होते. किती सुंदर दिले बघा. जेथे शंकराचे शिवलिंग मनुष्याने स्थापन केले असेल त्या जागेपासून 100 हातापर्यंतची भूमी पुण्यमय स्थान होय. मुनींनी स्थापन केलेले शिवस्थान पुण्यक्षेत्र होय. या क्षेत्राचे विहीर, सरोवर इत्यादी सर्व जलस्थाने शिवगंगा स्वरूप होत. शिवक्षेत्रात 5 रात्री किंवा 7 रात्री निवास करा. आपण 10 मिनिटं तरी थांबतो का हो? थांबून देतं का कोणी आपल्याला? चला 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 चला, पळा 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 पळा. 3 रात्री निवास केला तरी चालतो. प्रातःकाळी जप केला म्हणजे विधी संपादन होते. दुपारी शंकराचा जप केला म्हणजे इच्छा पूर्ण होते. संध्यासमयी जप केला म्हणजे शांती प्राप्त होते. रात्री शंकराचा जप केला तर शांतीच प्राप्त होते. चला आता आपण हे उद्या वाचू थोडस. आज आपल्याला उशीर झाला. उद्या 4 वाजता सुरू होईल. कोणाला काही शंका आहे, सांगायचंय कोणाला काही? मी विचारलं होतं. मॅडम 15 तारखेला रविवारी जे यायचंय ना याला पिरॅमिडला,
तर हम्म. ते कात्रज मधनं यायचंय का कसं कसं यायचंय म्हणजे ते नंतर कात्रज काका कात्रज मग कात्रज मग कात्रजला येऊ ना सकाळी? हो हो हा टाइम मग ते देते तुम्हाला. हा मला फक्त तेवढं जी मॅप कुठे यायचंय तेवढं टाक. कात्रजला या, कात्रजला सोडणार. हा चालेल. हा बघा, श्रद्धा कदम मॅडमनी लिहिलेच आहे, पृथ्वीचे सहजरित्या असेन्शन होण्यासाठी ऊर्जा पृथ्वीला द्यायची आहे. ठीक आहे, चला धन्यवाद सगळ्यांना. गोकर्ण मुरुडेश्वराचं काय लिहिलंय? हा गोकर्ण, मी गोकर्ण मुरुडेश्वर कर्नाटक जवळ. हो, मी मुद्दाम विचारते तुम्हाला का तर तुम्ही परत लगेच कनेक्ट व्हाल म्हणून कोण कोण गेलं होतं म्हणते. मॅडम त्या दिवशी आरती म्हणे ना का साईबाबांची? हो म्हणा ना. हा ठीक आहे, चला धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.